यालतरी यारे लागे 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 यालतरी यारे यारे लागे यालतरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी अवघे माझ्या मागे 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 अवघे माझ्या मागे 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 आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी यालतरी यारे लागे यालतरी यारे लागे यालतरी यारे लागे यालतरी यालतरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे 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 आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी अवघे माझ्या मागे 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 अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी
पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. हरी 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 हरी. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय। कुमार 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 हरि 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 याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्याचे सवंगडी असणारे गोपाळ यांचा संवाद वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन। श्री संताची माथा चरणावरी सत्संग श्री संताची माथा चरणावरी सत्संग करी दंडवत, सत्संग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उतारी, विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उतारी, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख। विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख। पंढरीचा देवा राया नंदवता तुझे पाया, नंदवता तुझे पाया, नंदवता तुझे पाया। पंढरीचा देवाया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया। श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला हा वर्धापन दिनाच्या निमित्तानं असणारा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये असणारी श्रीमद भागवत कथा आणि त्या कथेच्या सांगती प्रत्यर्थ असणारी ही भगवंताची कीर्तनरूपी सेवा, आजची ही काल्याची कीर्तनरूपी सेवा आहे। काला म्हणजे प्रसाद, ही प्रसादाची सेवा, ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं
आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून हरिभक्तीपरायण आदरणीय श्री दुराफे महाराज आणि त्यांचे सर्वच सवंगडी जे सर्व संयोजक मंडळ आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबरायांचा आहे आणि तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून एक संवाद वर्णन करून सांगतात। जगाचा मालक गोपाळांबरोबर संवाद करतोय आणि काय म्हणतोय, सगळ्या गोपाळांना भगवंतानं पाहिलं, सगळेच त्यांनी गोपाळ भगवंताला प्रिय आहेत महाराज, पण सर्व गोपाळांची स्थिती त्यांनी अशी मरतुकडी झालेली आहे। गवळ्याच्या घरची मुलं आहेत, खात्यापित्या घरची मुलं असून सुद्धा मरतुकडी आहेत। मग भगवंताच्या मनात विचार आला की का बरं अशी आहेत, म्हणून त्यांनी भगवंतानं बारकाईनं पाहिलं तर घरचे लोक खायलाच देत नाहीत। दही दूध तूप लोणी त्यांच्या घरी त्यांनी होतं खरं, पण ते सगळंचे सगळं बाजाराला विकण्याकरिता घेऊन जातात, गोपाळांकरिता काहीच नसतं। मग गोपाळांवर कृपा करण्याकरिता भगवंतानं सांगितलं, हे पहा, तुम्हाला जर खरोखर दही दूध तूप लोणी खायचं असेल आणि संतुष्ट व्हायचं असेल तर माझं ऐका आणि तुम्ही सर्वजण त्यांनी माझ्या मागे चालायला सुरुवात करा, माझ्याबरोबर चला। तुम्ही जर माझ्या मागे मागे याल तर मी तुम्हाला पोटभर खायला देईन। हे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, सर्वजण माझ्या मागे मागे त्यांनी या। काय करशील मग, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी। आज पोटभर खायला देतो आणि तुम्ही पुरे म्हणत नाही तोपर्यंत त्यांनी देतो महाराज, भरपूर खायला देतो। हो म्हणे, ठीक आहे देवा, तुझ्या मागे आम्ही यायला तयार आहोत। पण म्हणे हो, बोभाटा करायचा नाही, जास्त काही बोलायचं नाही, कोणाला सांगायचं नाही, हळूहळू माझ्याबरोबर चालायचं, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी काही बोलायचं नाही आणि हळूहळू त्यांनी माझ्याबरोबर त्यांनी चालायला सुरुवात करायची। मग मी पोटभर देतो, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी। सगळेजण त्यांनी म्हटले, ठीक आहे देवा, तुझ्या मागे आम्ही यायला तयार आहोत, हळूहळू चालायला तयार आहोत, कोणी काही बोभाटा करणार नाही। पण बोभाटा का करायचं नाही ते सांग। म्हटले आपल्याला त्यांनी खायचं नाही दही दूध तूप लोणी, हे असं सहज खायला मिळणार नाही, चोरी करावी लागणार आणि चोरी करून त्यांनी खावं लागणार, म्हणून चोरी करून खायचं म्हणून कोणाशी काही बोलू नका। एक जण त्यांनी शहाणा होता, तो म्हणला, अरे असं काय करतो, चोरी करणं काय चांगली गोष्ट असते का, देवा चोरी करायला सांगू नकोस, आम्ही तुझ्याबरोबर येणार नाही। देव म्हणला, अरे माझं तुम्ही ऐका म्हणणं, मी तुम्हाला खायला देणार आहे, पोटभर खायला देणार आहे, पुरे म्हणाल तोपर्यंत खायला देणार आहे, तुम्ही त्यांनी माझ्या मागे चला, चोरीची भीती मनात बाळगू नका। चोरी करायची पण आपल्याला लोकांच्या घरी जाऊन चोरी करायची नाही, आपल्याच घरातलं त्यांनी खायचं आहे। म्हणून तर त्यांनी महाराज मी तुम्हाला सर्वांना सांगतोय, तुम्ही माझ्याबरोबर चला, कोणी ऐकतच नाही त्यांनी, बाकीचे सगळे लोक। मग देवानं अट्टहास करून सांगितले, बघा आतापर्यंत त्यांनी महाराज जे खाता आहात तुम्ही तुमच्या घरी, ते त्यांनी महाराज आसार आहे, त्याचं नाव आहे ताक। ताक खाऊन त्यांनी जीवन जगतात, ताक खाणं म्हणजे घाट्यात जाणं आहे, महत्वाची गोष्ट आहे। तुम्हाला जर खायचं असेल तर सारा भाग त्यांनी स्वीकारा, घाट त्यांनी स्वीकारून त्यानं पोट भरत राहू नका, म्हणजे ताक पिऊन त्यांनी जीवन जगू नका। तुम्ही माझ्या संगतीत या, मी तुम्हाला लोणी त्यांनी खायला देईन आणि त्या लोण्यानं तुम्ही संतुष्ट होऊ शकाल, असं त्यांनी महाराज भगवंताचं म्हणणं आहे। म्हणून भगवान गोपाळांना अशा पद्धतीने समजून सांगतोय, सगळे गोपाळ भगवंताच्या मागे मागे जायला तयार आहेत आणि आता भगवान सगळ्या गोपाळांना पोटभर खाण्याकरिता त्यांनी महाराज देतोय। असा दिव्य असणारा भाव जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतायत। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला। हे विठोबा रखुमाई, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी। प्रस्तुत आजचा हा काल्याचा प्रसंग आहे। काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला श्रवण करायच्या असतात, त्या अतिशय महत्त्वाच्या सुंदर आहेत, जीवाला त्यांनी स्वतःचा विसर पाडणाऱ्या भगवंताच्या ह्या लीला आहेत, ते आपल्या सर्वांना पाहायचे आहेत। काल रात्री असं कथा झाल्यानंतर ठरलं की थंडीचे दिवस आहेत, सगळेजण उशिरा त्यांनी येतील, म्हणून त्यांनी आणि पुन्हा यज्ञ करायचा होता, होम करायचा होता, म्हणून कीर्तनाची वेळ 10:30ची आम्हाला सांगितली होती। लोकांनी लवकर यावं म्हणून आम्ही 10 ते 12 कीर्तन होणार असं त्यांनी सांगितलं। 10:30ची निर्धारित वेळ होती, त्याच्यात थोडासा उशीर झाला आणि 11:45च्या नंतर कीर्तन सुरू झालं। जरी 11:45च्या नंतर सुरू झालं असलं तरी सुद्धा 10:30 ते 12:30 निर्धारित वेळ होती। 12:30 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न तरी नक्की करीन। तुम्ही जर त्यांनी रंगून गेले आणि तुम्हाला अजून ऐकावं असं वाटत असेल तर त्याच्या पुढे ढळालं तर मग सांगता यायचं नाही काही, पण 12:30 माझ्या मनात तरी आहे की 12:30 वाजेपर्यंत त्यांनी आपण बोलायचं। भगवंताच्या लीला अशा आहेत, हरी अनंत, हरी कथा अनंत, हरी लीला अनंत आहे महाराज।
ती सहजासहजी सांगून होणार नाही. माझ्यासारखे हजारो त्यांनी लाखो कोट्यावधी जन्माला येऊन त्यांनी मरून गेले तरी भगवंताची लीला पूर्ण व्हायची नाही. म्हणून त्यांनी ती अपरंपार असणारी भगवंताची लीला आहे. म्हणून थोडीशी आपण श्रवण करणार आहोत. काल्याच्या कीर्तनात भगवंताचं चरित्र ऐकायचं. भगवंताचं चरित्रच असं आहे महाराज की जे त्यांनी महाराज भगवंताच्या ठिकाणी स्थिर करण्याकरिता कारणीभूत आहे. आपण त्यांनी परमार्थ करायचं म्हणजे काय करायचं? परमार्थ करायचं म्हणजे सगळ्या वृत्ती भगवंताच्या चरणाजवळ स्थिर करायच्या. वृत्ती भगवंताच्या चरणी स्थिर राहणं आणि वृत्तीला दुसरं कोणत्याच प्रकारचा विषय शिल्लक न राहणं याचं नाव आहे परमार्थ. पण असंच त्यांनी परमार्थ करायचं. पण आपण स्वसामर्थ्यानं करू शकत नाहीत. साधू संत विनंती करतात भगवंताच्या समोर. देवाला म्हणतात, देवा ठाव दे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. अखंडित माझी वृत्ती तुझ्या चरणाजवळ राहावी अशी काहीतरी कृपा करे हे भगवंता. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरून या बाही भवा हा तारी दातारा. म्हणजे माझं चित्त तुझ्या चरणाजवळ त्यांनी तू ठेव असं त्यांनी महाराज भगवंताला साधू संत वर्णन करून सांगतात की देवा माझं चित्त तुझ्याजवळ राहावं असं मला वाटतं. म्हणून तर त्यांनी चित्त भगवंताच्या चरणी लागणं हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. नाही तर परमार्थ करणारा मनुष्य परमार्थही करतोय आणि सगळ्या जगाचा विचारही करतो आणि जगाच्या उचापती पण करतोय. तो फक्त नावाचा परमार्थिक आहे. तुमच्या लक्षात येतं ना मी काय म्हणतो ते? फक्त नावाचा मनुष्यानं परमार्थिक नसावं. नाही तर लोक परमार्थिक म्हणतात महाराज. लोकांनी परमार्थिक म्हणल्यानंतर मी बुवा झालो, लोक मला बुवा म्हणतात, बाबा म्हणतात, महाराज म्हणतात, पाया पडतात आणि लोक फार छान छान बोलतात. मग मलाही वाटतं मी बुवा झालो. मलाही वाटतं मी त्यांनी महाराज झालो, बस आता माझं काम झालं. असं म्हणल्यानं काम होत नसतं. मग काम कशानं होईल? माझी वृत्ती ज्या वेळेला भगवंताच्या चरणाजवळ स्थिर होईल त्यावेळेला माझं खऱ्या अर्थानं काम होईल. म्हणजे मी लोकांच्या दृष्टीने बुवा झालो म्हणून माझं काम झालं नाही. मी परमार्थिक स्वतःला म्हणून घेतोय म्हणजे काय माझं काम पूर्ण झालं असं नाही. माझं जीवन माझं काम केव्हा पूर्ण होईल, माझ्या जीवनाचा उद्देश केव्हा पूर्ण होईल? जेव्हा माझी वृत्ती भगवंताच्या ठिकाणी लागेल तेव्हा. मग वृत्ती भगवंताच्या ठिकाणी लागण्याकरिता काय केलं पाहिजे? बळजबरीनं तुम्ही जर लावण्याचा प्रयत्न केला तर फार कठीण गोष्ट आहे महाराज. जाणीवपूर्वक तुम्ही त्यांनी हातात माळ घेऊन आपण एकांतात जरी जाऊन बसलो राम 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 म्हणत राहिलो तरी तोंड राम राम म्हणतं बोट मनी फिरवीत राहतात पण मन मात्र हिंडत राहतं दाही दिशेला. हा महत्वाचा विचार आहे महाराज. मौन धरलेलं असतंय भगवंताच्या प्रित्यर्थ त्यांनी मौन धरायचं. पण तोंड बंद आहे, जीभ हालत नाही, दात हालत नाही, काही त्यांनी ओठ हालत नाहीत अशी अवस्था आहे. मन मात्र हिंडत राहतं. तुकोबराय म्हणतात काय करावे ते मौन आणि दाही दिशा हिंडे मन. मन दाही दिशाला हिंडतं, मौन मात्र धरलेलं आहे. त्या मौनाचा काय उपयोग आहे? म्हणून एकांतात बसून ध्यान करण्याचा जरी प्रयत्न केला आणि डोळे बंद करून जरी आपण ध्यान करायला सुरुवात केली आणि ध्यान करत असताना ध्यान मात्र देवाच्या नावानं सुरू केलं आणि ध्यान करता करता विचाराची शृंखला अशी लांबत गेली की इथून मुंबईला गेले. मुंबईला जाऊन सगळे त्यांनी व्यापार पाहून पुन्हा त्यांनी मुद्द्यावर आले. परत त्यांनी सोयऱ्या धाऱ्यांचे विचार मनात आले. हा चांगला सोयरा भेटला, तो जरा खराबच भेटला. अशी शृंखला डोळे बंद करून असते ध्यानाच्या प्रक्रियेत. असं बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. याला काय परमार्थ म्हणायचं का नाही? का बरं माहिती आहे? वृत्तीला अवलंबन बाकीच्या सगळ्या गोष्टींचं आहे. मग स्वतःहून आपण वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी लावू शकत नाही. मग वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी लागेल केव्हा? जेव्हा परमात्मा आपल्यावर कृपा करेल तेव्हा. त्यानं जर ठरवलं की याची वृत्ती आपल्याकडे वेधून घ्यायची आहे, खेचून घ्यायची आहे, तर तो परमात्मा ते करू शकतो महाराज. मग तो परमात्मा सगुण साकार होऊन त्यांनी भक्तांच्या समोर प्रगट होतो आणि सर्वांना वेधून घेण्याचं काम करतो. कोणत्या माध्यमातून वेधून घेतो? तुकोबराय म्हणतात तुका म्हणे छंदे येणे वेधेले गोविंदे. तो छंद लावतो आणि छंद लावून वेधून घेतो. हा त्याचा स्वभाव आहे महाराज. छंद लावतो. कसा छंद लावतो? हा त्यांनी अनेक प्रकारचं चरित्र, अनेक प्रकारच्या लीला करतो. त्या लीला आणि चरित्र भक्तांच्या समोर प्रगट केले की भक्तांना त्या लीला चरित्र पाहून त्यांनी एवढा आनंद होतो की दुसरं काय आठवतच नाही. त्या लीलांचं स्मरण करत राहतो भक्त. त्या चरित्राचं श्रवण करत राहतो. ते चरित्र त्यांनी पाहतो, श्रवण करतो, त्या लीला त्यांनी अंतःकरणात साठवतो आणि त्या साठवत दुसऱ्या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून भगवंताच्या छंदात अडकून पडतो. म्हणून सगळ्या भक्तांनी, सगळ्या जीवांनी माझ्या स्वरूपापर्यंत यावं याच्याकरिता मी काहीतरी तरतूद करावी असं भगवंताला वाटलं. जो बंधनातीत असणारा परमात्मा, ज्याला नामाचं बंधन नाही, रूपाचं बंधन नाही, निर्गुण निराकार असणारा परमात्मा, तो स्वतः आपल्या सगळ्यांचा उद्धार करण्याकरिता आपली वृत्ती त्याच्या चरणाजवळ लागावी म्हणून सगुण साकार होऊन त्यांनी सर्वांच्या समोर प्रगट झाला. त्याला नाव नाही त्यानं नाव धारण केलं, त्याला रूप नाही त्यानं रूप धारण केलं. नाव आणि रूप हे बंधन आहे, त्याच्या ठिकाणी बंधन नसताना त्यानं बळजबरी बंधन स्वीकारलं. कशाकरिता? आपल्या सगळ्यांना बंधनातून मुक्त करण्याकरिता. आपण सर्वजण बंधनातून मुक्त व्हावेत म्हणून परमात्म्यानं रूप आणि नाव ही बंधनं स्वीकारली आणि आपल्या समोर सगुण साकार होऊन प्रत्यक्ष प्रगट झाला. संपूर्ण श्रीमद भागवत कथा आपण सर्वांनी श्रवण केली. या भागवत कथेमध्ये भगवंताच्या अवताराची तर कथा आहे. श्रीमद भागवतात किती अवतार सांगितले? 24 अवतार सांगितले. बघा
म्हणजे त्यांनी कथा ऐकली आणि सर्वांगाचे कान करून ऐकली की मनात पक्क घट्ट बसून राहतं महाराज चरित्र. 24 अवतारांची भगवंताची कथा. तसे अनंत अवतार भगवंताने घेतले. का अवतार धारण केले असतील? ते अवतार धारण करण्याचं कारण एवढंच आहे की त्यांनी सगळ्यांना आपल्याकडे वेधून घ्यायचं आहे. म्हणून त्यांनी अतिशय सुंदर रूप धारण करून येतो. यानं सत्ययुगात त्यांनी रूप धारण केली. तो त्यांनी महाराज वराह रूपात आला, नरसिंह रूपात आला. तो त्रेतायुगात राम रूपात आला. रामरूप अतिशय सुंदर आहे महाराज, मोहक आहे, सर्वांना वेधून घेणार आहे. कोदंडपाणी असणारा राम, सरळ त्यांनी उभा आहे, हातामध्ये धनुष्य आहे, शांत असणारी मुद्रा आहे, कमलनयन असणारा हा भगवान त्यांनी भक्तांकडे पाहतोय आणि सर्वांना अभय देतोय महाराज. असा असणारा हा राम, रामरूपात परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. तोच परमात्मा द्वापार युगामध्ये कृष्ण रूपानं प्रगट झाला. सगळं चरित्र आपण ऐकलेलं, मी लांबलचक चरित्र तुमच्या समोर सांगणार नाही आता. परमात्मा का प्रगट होतो त्याची कारण तुम्हाला माहिती आहेत. पृथ्वीवर पापाचा भार वाढू लागला. पृथ्वी त्यांनी गायीचं रूप धारण करून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, तिनं ब्रह्मदेवाची विनंती केली. ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं. मग आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. म्हणून देवकीच्या घरी भगवान येईल. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. त्यानं तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाह संपन्न झाला, त्याच्यातच विघ्न आलं. कथा सांगत असताना पण विघ्न आलं होतं आहे ना. म्हणजे त्यांनी मला लाईट गेली होती, तुम्हाला आठवतं की नाही मला माहीत नाही. पण त्याच्यात पुन्हा विघ्न आलं. आणि विघ्न आल्यानंतर त्यांनी महाराज आकाशवाणी झाली. कंसाला सांगितलं, मूर्खा, जिची वरात मिळवतो आहेस तिच्याच पोटी आठवा येईल आणि तुला मारील. त्यानं देवकीला मारहाण करायला सुरुवात केली. वसुदेवानं मध्यस्थी केली. मग अशा पद्धतीने त्यांनी महाराज दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकले. 6 लेकरं झाली. कंसानं मारून टाकली. 7वा गर्भ त्यांनी आला. योगमायेनं पळवला. रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. रोहिणी त्यांनी पुत्रवती झाली. तिला पुत्र प्राप्त झाला. भाद्रपद शुद्ध षष्टीला मुलगा झाला. त्याचं नाव आहे बलराम. हा शेषनारायणाचा अवतार आहे महाराज. सगळ्यांनाच भगवंतानं त्यांनी सांगितलं होतं मीटिंग घेऊन की आता मला अवतार घेऊन जायचं आणि तुम्ही सगळेजण चला. मग सर्वजण त्यांनी आले होते. स्वर्गातल्या देवांना सांगितलं तुम्ही गोपाळ होऊन त्यांनी या वेदगर्भातल्या श्रुतींना सांगितलं. 3 प्रकारच्या श्रुती आहेत ना, काही त्यांनी कर्मपर आहेत, काही उपासनापर आहेत, काही ज्ञानपर आहेत. त्या सगळ्या श्रुतींना सांगितलं तुम्ही गोपी होऊन या. ऋषीमुनींना सांगितलं तुम्ही गोमाता होऊन या. असं सगळ्यांना सांगत होता. असं शेषनारायणाला सांगितलं तू माझा भाऊ होऊन ये. असं म्हणल्यावर तो म्हणलं जमत नाही, मी येणार नाही म्हणला. म्हणे का बरं? राम अवतारात आलो होतो म्हणला तुझ्याबरोबर, आणि तुझा धाकटा भाऊन आलो होतो, लक्ष्मण होऊन त्यांनी आलो पण त्यांनी माझी काय दैन झाली माझी मलाच माहिती आहे. वनवास झाला तुला म्हणे 14 वर्षाचा, आणि तू त्यांनी मला तुझ्याबरोबर घेऊन गेला वनवासाला. तू मात्र पर्णकुटीत राहत होता. कंदमुळं फळं मी आणून देत होतो, पण 14 वर्ष मला काही खायला मिळालं नाही आणि जमिनीला पाट पण लावता आली नाही. काही लोक म्हणतात कसे काय जमिनीला पाट लावून त्या लक्ष्मणानं लावली नसेल. त्याचं उदाहरण जिवंत ते त्या दिवशी महाराज आले होते ना. 15 वर्ष जमिनीला पाट लावली नाही म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का महाराज? त्याने तरी 14 वर्ष लावली नव्हती. 15 वर्ष झोपलेच नाहीत ते महाराज. म्हणजे हे प्रत्यक्ष पाहायला मिळालं. लोकांच्या मनात संशय असतो म्हणे 15 वर्ष 14 वर्ष कसं काय झोपला नसेल लक्ष्मण. 14 वर्ष झोपला नाही म्हणजे आता कलियुगातली माणसं जर 14 वर्ष झोपू शकत नाहीत, 15 वर्ष जर पथ्य पाळतात, तर त्रेतायुगातल्या लक्ष्मणानं का नसेल पाळलं? म्हणून 14 वर्ष त्यांनी लक्ष्मणजी झोपलेच नाहीत महाराज. जागेच राहिले आणि काही खाल्लं नाही म्हणतात. का बरं माहिती आहे? त्याचं कारण त्यांनी जो इंद्रजित होता ना, त्याला वरदान होतं मेघनाद. त्याला असं वरदान होतं की जो 14 वर्ष त्यांनी निराहार असेल आणि 14 वर्ष झोपला नसेल, त्याच्या हाताने त्यांनी महाराज तुझा मृत्यू होईल, असं वरदान त्याला होतं. म्हणून लक्ष्मणाला ते पथ्य पाळावं लागलं त्याला मारण्याकरिता. म्हणून लक्ष्मणाच्या हाताने त्याचा अशा पद्धतीने उद्धार झाला. म्हणून अशा पद्धतीनं शेषनारायण म्हणायला लागलं तुझ्याबरोबर आलो आणि एवढं सहन करावं लागलं. पुन्हा मला शक्ती लागली म्हणले, एवढा सगळा त्रास सहन करावा लागला. आता मी येणार नाही म्हणले. तुझं तू बघ काय करायचं ते. देव म्हणणार असं काय करतोस? त्यांनी मला देतो पाठवून आणि तुझं तू बघ. तू असं म्हणतोस मला म्हणे बघ, मागच्या वेळेला तू धाकटा भाऊ झाला होतास आणि तुला माहिती आहे का नियम म्हणे जो धाकटा भाऊ असतो ना त्यानं थोरल्या भावाची सेवा करायची असते. मग धाकटा भाऊ त्यांनी त्याच्याकरताच असतो. मग असं कर, तुला जर फारच ओझं वाटत असलं तर आता तू त्यांनी थोरला भाऊ होऊन जा, मी धाकटा भाऊ होईन आणि तुझी त्यांनी सेवा करीन. बघा बरं, हा कोणाची सेवा करत नसतो बरं महाराज. फक्त सांगायचं काम करतो मी तुझी सेवा करीन म्हणून त्यांनी सेवा करीन असं सांगितलं. आणि सांगितल्यानंतर त्यांनी महाराज ठीक आहे म्हणे, याला बरं वाटलं जर आता माझी सेवा करीन, मग येतो म्हणे. मग त्यांनी तोच बलरामाच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. योगमायेला बोलावलं होतं ना, तिला सांगितलं तू पण जा माझी बहीण होऊन. तू जर त्यांनी माझी बहीण होऊन आलीस तर सगळं जग तुझी पूजा करील महाराज. म्हणून तर त्यांनी महाराज ती हातातून निसटलेली देवी आहे ना, ती त्यांनी निघाली आणि विंध्य पर्वतावर जाऊन त्यांनी स्थिर झाली. तिला विंध्यवासिनी देवी म्हणतात.
ती जी विंध्यवासिनी आहे ना, ती जगाचं कल्याण करणारी, तिला वरदान दिलं कलियुगामध्ये तुझी सगळेजण सेवा करतील म्हणून कलो चंडी विनायको असं त्यांनी वर्णन आहे महाराज. या कलियुगामध्ये भगवती आणि विनायक म्हणजे गणपती दोघांची सेवा त्यांनी फलीभूत होत असते म्हणून तिला वरदान भगवंतांना अशा पद्धतीनं देऊन टाकलं होतं. ती त्यांनी योगमायेच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. इथं बलराम दादा त्यांनी प्रगट झाले, डोळे उघडले नाहीत, त्यांनी म्हणून ब्राह्मणांना बोलावलं, त्यांची जन्मपत्रिका पाहिली, डोळे का उघडत नाही, मग कळालं हा शेष नारायणाचा अवतार आहे. म्हणे अरे शेष नारायण तर भगवंताचा असं नाही म्हणे, मग भगवान सुद्धा इथे येणार असेल. मग नंदराजाला पुत्र व्हावा म्हणून सगळ्या गावानं आबाल वृद्धांनी त्यांनी महाराज निर्जला एकादशीचं व्रत केलं. त्याचा परिणाम यशोदारांनी गर्भवती झाली, सर्वांना आनंद झाला. इकडे त्यांनी महाराज 7वा गर्भ गळून गेला, कंसाला आनंद झाला. तुम्हाला माझ्या भीतीनं देवकीचे गर्भ गळून जायला लागले. आता काय करावं, त्याला समाधान वाटलं होतं पण त्याचा मृत्यू जवळ आला होता, त्याला माहीत नाही. अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. भगवान त्यांनी आधी वसुदेवाच्या हृदयात आले. काल परवा कधीतरी आपण हे ऐकलं की सगळ्यात आधी त्यांनी जीव, जर आपण सर्वजण जीव आहोत, जन्माला कशी येतो माहिती आहे तुम्हाला, पर्जन्याच्या धारा त्यांनी भूमीवर येतात आणि पर्जन्याच्या धारेतून त्यांनी महाराज जीव या भूमंडलावर येतो. तो भूमंडलावर आल्यानंतर वनस्पतीमध्ये प्रवेश करतो. वनस्पती त्यांनी खाण्यात येते त्या पुरुषाच्या, त्यानं वनस्पती खाल्ली की त्याच्यापासून तेज त्याचं तयार होतं आणि त्या तेजात तो जीव त्यांनी प्रवेश करतो आणि मग ते तेज त्यांनी महाराज मातेच्या गर्भात जाऊन स्थिर होतं आणि मग अशा पद्धतीने तिथं त्यांनी महाराज जीव जन्माला येतो. मग त्याची वाढ गर्भामध्ये अशा पद्धतीने होते, असा नियम आहे महाराज. मग प्रकृतीचा नियम असाच आहे पण भगवान मात्र त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. त्यानं त्यांनी आपल्यासारखं जन्माला यायचं ठरवलं नाही. त्याचं शरीर पंचभौतिक नाही, पंचमहाभूतांपासून तयार झालं नाही. तो दिव्य जन्म धारण करून येणार आहे, तो अवतार धारण करून येणार आहे. त्यानं काय केलं माहिती आहे, तो त्यांनी दिव्य तेज रूपानं वसुदेवाच्या हृदयात आधी प्रविष्ट झाला. वसुदेवाच्या हृदयातून देवकीच्या हृदयामध्ये भगवंतानं प्रवेश केला. देवकीचं तेज वाढू लागलं महाराज. हे देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंस व्याकुळ होऊ लागला, त्याला भीती वाटू लागली. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता येऊ लागला कारागृहामध्ये. आता गर्भाची कोणी स्तुती करतं का? एकदा गर्भ गेला होता महाराज ब्रह्मदेवाकडे, भगवंताकडे गेला त्यांनी आणि भगवंताला म्हटला, देवा सगळे आपल्या धर्मातले त्यांनी साधू संत कथा कीर्तन करणारे लोक व्यासपीठावर जाऊन बसले, कीर्तन करायला लागले की सगळे उठून माझी निंदा करतात. ते म्हणतात गर्भवास चांगला नाही, गर्भवासाला येऊ नका, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे कवनापुढे सांगावे. गर्भ रडून रडून सांगत होतं देवाच्या समोर. देव म्हणलं असं का सगळे तुझी निंदा करतात का? म्हणे हो. आता एक काम करतो म्हणे, सगळे लोक तुझी स्तुती करतील असं काहीतरी करतो. म्हणे काय करशील देवा? म्हणे मीच गर्भाला येतो, म्हणजे आपाप सगळेजण तुझी स्तुती करतील. म्हणजे जगाचा मालक स्वतः तेज रूपानं गर्भामध्ये आला. म्हणून नाईलाज असतो, देवतांना सुद्धा स्तुती करण्याची वेळ आली. देवता स्तुती करू लागल्या. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांचे योन्मिहितंचे सत्य सत्यस्य सत्यव्रत सत्यनेत्रम सत्यात्मकम तम शरणम प्रपन्ना. भगवंताची शरणागती केली. देवा आमचं हित करण्याकरिता प्रत्यक्ष त्यांनी प्रगट होणार आहेस. सर्वांना आनंद झाला. आता त्यांनी परमात्म्याच्या प्राकट्याची वेळ जवळ आली. श्रावण महिना आला, त्याच्यामध्ये वद्य पक्ष आला, बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे, ग्रह नक्षत्र अनुकूल आहे, चंद्रबळ अतिशय चांगला आहे. रात्रीच्या 12 वाजता कारागृहामध्ये लख असणारा प्रकाश पडला. वसुदेव देवकीच्या समोर त्यांनी महाराज भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला, सगुण साकार रूप धारण करून. जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, जो त्यांनी महाराज ज्याचा संग करायचा असेल तर त्यांनी महाराज या कक्षेतलं सगळं सोडून द्यावं लागतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो, माझ्याकडे वेळ कमी आहे पण सांगावं वाटल्यावर काय करू तुम्ही त्याला. महत्वाचा विचार. 2 सत्ता आहेत महाराज, तशा तर 3 सत्ता मानल्या जातात. एक आहे पारमार्थिक सत्ता, दुसरी आहे प्रातिभाषिक सत्ता आणि तिसरी आहे व्यावहारिक सत्ता. 3 प्रकारच्या सत्ता आहेत. परमात्मा राहतो पारमार्थिक सत्तेमध्ये. हे जे सगळे त्यांनी व्यवहार चालू आहेत हे प्रातिभाषिक सत्तेत चालू आहेत, प्रकृतीच्या सत्तेमध्ये. आणि त्याच्या अंतर्गत आपण देवाणघेवाण त्यांनी करतो, ही व्यावहारिक असणारी सत्ता आहे. 3 प्रकारच्या सत्ता आहेत. मग तुम्हाला जर पारमार्थिक सत्तेमध्ये पदार्पण करायचं असलं तर त्या पारमार्थिक सत्तेत पदार्पण करण्याकरिता तुम्हाला ही असणारी जी प्रातिभाषिक सत्ता आहे पूर्णपणे संपवावी लागेल. तुम्हाला सगळ्यांचा संघ सोडून द्यावा लागेल. महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर नाही सोडला तर एक दिवशी सोडावाच लागेल. तुम्ही आता जर नाही सोडला तर एक दिवशी सोडावं लागेल. महत्त्वाचा विचार सांगतो. आता आपल्या सगळ्या लोकांना अशी सवय लागली महाराज, आपण एकमेका वाचून राहू शकत नाहीत. आता कीर्तन झालं की लगेच मी मोबाईल हातात घेईन, अमक्याला फोन करीन, अमक्याची आठवण करीन, त्याच्या संगतीत राहायची मला सवय लागली. अशी सवय लागलेल्या माणसांकरता सांगतोय, जरा कान उंच करून ऐका, मोठे कान करून ऐका. आता जर लगेच मरण आलं, सांगता येत नाही कधी मरण येईल, लगेच जर मरण आलं तर कोणाला संपर्क करणार आहात आणि कोणाची संगती करणार आहात? खरं सांगा इमानदारीनं. मंडपात बसलो आपण कीर्तनाच्या, कशी काय कोणाची संगती करता येईल? कोणाची संगती करता येत नाही. मग काय करावं लागतं? जावं लागतंय एकट्याला. थोडा विचार करा. जाऊ द्या मरण नाही आलं, कोणीतरी त्यांनी अपहरण करते आले आणि त्या अपहरणकर्त्यानं आपल्याला उचललं
आणि उचलून त्यांनी दूरपर्यंत घेऊन गेले. आपल्याकडे मोबाईल नाही, संपर्क करायला साधन नाही. किती जीव कासावीस होईल. ते ओळखीचे लोक नाहीत आणि आपण त्यांच्याबरोबर चालू, कुठं घेऊन चालले हे पण माहीत नाही. कशी अवस्था चित्ताची होईल. अशी अवस्था एक दिवशी आपल्या सगळ्यांची होणार आहे. ज्या दिवशी काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल त्या दिवशी जाताना आपल्याला एकट्याला जावं लागणार आहे. याच्यातल्या कोणाशीच मला संपर्क करता येणार नाही. म्हणून त्यावेळेला यांचा संपर्क होत नाही म्हणून मी दुःखी होण्यापेक्षा आजच मी सगळ्यांचा संपर्क तोडून टाकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज मी विचारपूर्वक सगळ्या जगाचा संपर्क तोडून टाकावा आणि एकाशीच संपर्क करावा. त्याचं नाव आहे परमात्मा. मी जर परमात्म्याशी संपर्क केला तर परमात्मा कधीच जात नाही. परमात्मा इथं आहे, परमात्मा तिथं आहे, परमात्मा सर्वत्र गच्च भरलेला आहे. पण माझा संबंध परमात्म्याशी असावा. मग कोणी आलं आणि कुठेही घेऊन गेलं तरी परमात्मा मात्र तिथून दूर जाणार नाही. अखंड त्याच्या संपर्कात राहावं लागेल. म्हणून तो एक असणारा परमात्मा त्याचं चिंतन करता करता एकरूप होता येतं. आणि एकरूप झाल्यानंतर त्यांनी तिथं ती स्थिती वर्णन करून सांगण्याकरिता कोणते शब्द नसतात. म्हणून एकमेव अद्वितीय ब्रह्म अशा स्थितीमध्ये त्यांनी पदार्पण होत असतं. म्हणजे एकटं ब्रह्मच शिल्लक राहतं, बाकीचं काही शिल्लक राहत नाही. असं असणारं ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म ती स्थिती सोडून, कळतं ना तुम्हाला, ते ब्रह्म ती स्थिती सोडून त्यांनी महाराज सर्वांच्या समोर प्रगट होणार आहे आणि सगुण साकार होऊन प्रगट होणार आहे. वसुदेव देवकीच्या समोर लख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशानं आकृती धारण केली. ती आकृती कशाची आहे. अरे जे एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे तेच ब्रह्म सगुण साकार होऊन प्रत्यक्ष भक्तांच्या समोर उभं राहिले. आणि उभं राहून त्यांनी महाराज दर्शन दिलं. मग मोठा संवाद झाला. मागच्या जन्मातली तपश्चर्या सांगितली. हे सगळं सांगून झाल्यानंतर त्यांनी म्हणे मला नंदराजाच्या घरी जायचंय, मला घेऊन जा. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. काय करायचं तिथे जाऊन. म्हणे तिथं माया उपजली, तेथे ठेवी मज आणि येथे तिला इकडे घेऊन या. म्हणे एवढा मोठा त्यांनी झालास देवा, कसं काय तुला त्यांनी घेऊन जावं. भगवान म्हणले मी लहान होणार आहे. भगवान लहान झाला. देवकीनं भगवंताला मांडीवर घेतलं, स्तनपान करू लागली. फार समाधान वाटलं. दुसऱ्या क्षणाला आठवलं जर कंस आला मग काय करायचं. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. वसुदेवाच्या हातात भगवंताला देऊन टाकलं. वसुदेवाची बंधनं गळून गेली. द्वारपाल झोपी गेले. दरवाजे उघडले. वसुदेवजी निघाले. टोपली जवळ आली. देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं. रस्त्यानं त्यांनी महाराज चालू लागले. धोधो पाऊस पडू लागला. पाऊस हा आनंदाचं प्रतीक आहे ना. देव जन्माला आला ना, हो ना, आनंद झाला सर्वांना. दिशांना आनंद झाला, काळाला आनंद झाला, वायुदेवाला आनंद झाला, जलदेवतेला आनंद झाला, नद्यांना आनंद झाला, वृक्षांना आनंद झाला, पर्वतांना आनंद झाला, वानरांना आनंद झाला, हरणांना आनंद झाला, गोमातेला आनंद झाला, गोपाळांना आनंद झाला, देवदेवतांना आनंद झाला. सर्व आनंदी आहेत महाराज. पाऊस पडू लागला. देवाला डोक्यावर घेऊन चालू लागले. शेषनारायण वरतून अशा पद्धतीने फन धरलेला आहे. आणि मग आता पुढे यमुनेमध्ये प्रवेश केला. यमुनेला त्यांनी भरभरून असणारा पूर वाहतोय. वसुदेवानं पाण्यातून त्यांनी प्रवेश करून जायचं ठरवलं. नाकातोंडात पाणी जाणार अशी अवस्था झाली. मग त्यांनी भगवंतानं चरणस्पर्श केलं. पायाचा अंगठा लावल्याबरोबर यमुना दुभंगली. तिनं रस्ता दिला. पलीकडच्या काठावर त्यांनी वसुदेवजी गेले. तिथं त्यांनी कन्या प्रगट झाली होती यशोदा राणीच्या समोर. आपला मुलगा तिथे ठेवला. कन्या बरोबर घेतली. परत त्यांनी कारागृहामध्ये आले. या कन्येनं आकांत केला त्यांनी महाराज. कंस धावत आला. तिला मारण्याचा प्रयत्न केला. हातातून निसटली. त्यांनी जगज्जननी उभी राहिली आणि त्याला सांगू लागली मला काय मारतोस मूर्खा. किंमया हातो मंद. हा भागवतातला शब्द आहे. मंद म्हणजे मूर्ख. मूर्खा मला काय मारतोस. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. उपजला तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला तिनं सांगून टाकलं महाराज. इकडे कंस भयभीत झाला. तिकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी त्यांनी सगळ्या गोकुळात पसरली सुनंदेच्या माध्यमातून. तिला त्यांनी भगवंताचं दर्शन झालं भल्या पहाटे. यशोदा राणी त्यांनी प्रसूत झाली. पण झोपेतच बाळणपण झालं. झोपेत कुठे बाळणपण होत असतं का महाराज. बाळणपणाच्या वेळेला भयंकर वेदना होतात. अनेक प्रकारचे वैराग्य सांगितले ना. त्याच्यामध्ये उंबरठा वैराग्य, स्मशान वैराग्य असे वैराग्य आहेत ना. त्याच्यात अजून एक वैराग्य आहे. त्याचं नाव आहे प्रसूती वैराग्य. हे प्रसूती वैराग्य म्हणजे काय माहिती आहे. प्रसूत होताना भयंकर वेदना होतात म्हणून बायका त्यावेळेला संकल्प करतात की परत लेकरू होऊ द्यायची नाही. असं म्हणतात. पण लेकरं होतच राहतात. हा महत्त्वाचा विचार आहे. मग प्रसूतीच्या वेळेला वैराग्य होतं म्हणून ती फार वेदना होतात. आता मी परत लेकरू होऊ द्यायची नाही.
याला वैराग्य म्हणतात. असं प्रसूतीच्या वेळेला भयंकर वेदना होतात आणि एवढ्या वेदना होत असून यशोदेला त्यांनी झोपेत कसं काय बाळंतपण झालं? तिथं माया प्रगट झाली होती महाराज. माया काय करू शकत नाही मला तुम्ही सांगा. माया किमकिम न करोती अघटित घटना पटे यसी माया. तिनं मोठ्या मोठ्या लोकांना कामाला लावलं महाराज. मोठे मोठे तपस्वी असणारे पण मायेच्या छंदात अडकून पडले. हे अजब हे झटका माया का डुबाया परमार्थ सबका. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी. अजब है झटका माया का. माया विलक्षण आहे महाराज. मोठ्या मोठ्या लोकांना वृत्तीवर आणते. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पाणी द्या चिंता करू नका, काय होत नाही. एकाग्र झालं ना मनुष्य जास्त की एकाएकी त्याने महाराज तव येऊ शकते. म्हणून त्याला तव म्हणतात. आणि अशी चक्कर येऊन मनुष्य पडू शकतो. पण ते आता सावध आहेत, काही चिंता करण्यासारखं नाही. माया प्रगट झालेली आहे ना. माया किमकिम न करो ते अघटित घटना पटयसी माया. तिला काही पण करता येतं महाराज. तिनं त्यांनी महाराज सगळ्या गावाला झोप लावली. यशोदा राणी झोपेत आहे. तिला पुत्र झाला कळालं नाही. सुनंदेनं त्यांनी बातमी सांगितली. यशोदा राणीनं भगवंताला हृदयाला लावलं महाराज. स्तनपान करू लागली. तिकडं सुनंदा नंदराजाला सांगण्याकरिता गेली. नंदराज आनंद विभोर झाले. नवरत्नांची माळ सुनंदेला देऊन टाकली. सगळ्या गावात त्यांनी गवळण सांगण्याकरिता फिरू लागली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळं गाव आनंद विभोर होऊन त्यांनी महाराज नटून थटून शृंगार करून त्यांनी महाराज भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागला. नंदभवन हे चतुशाल आहे. चतुशाल म्हणजे 4 दरवाजे आहेत नंदभवनाला. या 4ही दरवाजांमधून दाटी झाली. नंदा घरी झाली दाटी. सर्वजण त्यांनी महाराज जाऊ लागले. खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण घेऊन जात आहेत. बधाई हो सर्वजण म्हणतायत. सर्वजण देवाला त्यांनी पाहतायत. कोणी वस्त्र देत आहे, कोणी आभूषण देत आहे, कोणी खेळणा पाळणा त्यांनी देत आहे, कोणी हेल घालण्याकरिता येऊ लागलं. हेल घालणं म्हणजे अशी बैलगाडी घेतली, त्याच्यात त्यांनी वैरण बांधली, मग ती दारात नेऊन पालथी केली, असं आहे का? हेल घालणं म्हणजे आम्ही कुठे गेलो आता कोल्हापूरला कथेला गेलो होतो. त्यांना सांगितलं हेल घातले म्हणलं ते लागले एकमेकाकडे पाहिलं. ते म्हणजे हेल म्हणजे काय गोष्ट असते त्यांना माहीतच नाही हेल कशाला म्हणतात. आपल्याकडे घालतात त्यांनी महाराज हेल. मुलगा जर एखाद्याच्या घरी झाला तर बायका डोक्यावर घागर घेऊन त्यांनी जातात आणि त्याच्या दारात घागर घेऊन पाणी ओततात. त्याला हेल घालणं म्हणतात. एक मावशी हातात वहीन पेन घेऊनच असते. कोणी कोणी हेल घातलेली आहे. तिला साडी चोळी द्यायला नको का? 4-5 दिवस घालावं लागतं म्हणतात ते हेल. असं त्यांनी हेल घालण्याकरिता 10 जणी हेल घाली असं प्रमाण आहे ना. म्हणून त्यांनी महाराज असा सर्वत्र आनंदोत्सव होऊ लागला. भगवंताला सर्वजण पाहू लागले. पाळण्यात असलेला देव त्यांनी सर्वांकडे पाहतोय आणि सर्वांकडे पाहून त्याकडे हसतोय. त्याला सगळेच माहिती आहे. कोण कसा आहे, कोण कुठे जन्माला आला होता, कोण कशी माझी भक्ती करत होता, कोण कोणत्या कारणानं माझ्याजवळ आला. या सगळ्या गोष्टी भगवंताला कळतात महाराज. आपण सर्वजण या मंडपात येऊन बसलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं भगवंताशी काही ना काहीतरी नातं आहे महाराज. कोणत्या ना कोणत्या तरी जन्मातलं नातं आहे. ते नातं असल्याशिवाय आपण इथं येऊ शकत नाही. नाही तर तुम्ही बघा जाऊन संसारातल्या लोकांना म्हणा ना चल ना कीर्तनाला. तो म्हणतो जमत नाही, मला काम आहे, मला वेळ नाही, मला जमणार नाही. आणि काय म्हणे ते कीर्तन ऐकायचं असं म्हणून तुम्हाला उडवाउडीची उत्तरं त्यांनी सापडतील आणि तो या मंडपात येऊ शकत नाही. का बरं? त्याचा संबंध जोडलेला नाही. म्हणून आपण इथे येऊन बसलो. खरं तर आपण अंतर्मुख होऊन आपला विचार केला पाहिजे स्वतःचा, की आपलं खरोखर भगवंताशी नातं आहे आणि ते दृढ असणारं नातं आहे. महत्त्वाचा विचार सांगतो आहे का? ते नातं आजचं नाही, कालचं नातं आहे. ते नातं आजच राहणार असं नाही, उद्या पण राहणार आहे. कायमस्वरूपी त्याचं आपलं नातं आहे महाराज. ज्या लोकांबरोबर आपलं नातं आपण मानतो, थोडा बारकाईने विचार करून बघा त्यांचं आणि आपलं नातं किती दिवसाचं आहे. आपण जेव्हा जन्माला आलो, पहिला श्वास आपल्याला प्राप्त झाला तेव्हापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं आपलं नातं आहे. किती वर्ष? फार तर फार मनुष्य 100 वर्ष जगतो. आता 100 राहिले नाही, तो आता कमी कमी करत चाललाय. म्हणून अशा पद्धतीने तेवढ्याच वर्षाचं या लोकांचं आपलं नातं. पण या नात्याला आपण किती किंमत देतो महाराज? हे त्यांनी 70-80 वर्षाचं असणारं नातं, त्याच्यात आपण एवढे गुरफटलो आणि त्या नात्यामुळे कायमस्वरूपी असणारं जे आपलं नातं आहे ते आपण विसरून गेलो. आपलं कायमचं नातं परमात्म्याशी आहे. जन्मोजन्मी सांभाळिले, जन्मोजन्मी तो आपल्याला सांभाळतोय.
त्यानं अनंत जन्मापासून त्यांनी आपला सांभाळ केलेला आहे, तोच आपला आहे, त्याच्या वाचून जगात आपलं कोणी नाही. इथं आपण फक्त तात्पुरते काहीतरी नावरूप घेऊन आलेलो आहोत. जन्माला आलो म्हणून त्यांनी मायबाप दिसत आहेत, पुढे त्यांनी संसार वाढला म्हणून बायका मुलं दिसत आहेत, आणि या सगळ्या लोकांना आपण आपलं म्हणून त्यांनी जीवन जगतो आहोत, आणि याच्या छंदात आपण त्याला विसरलेलो आहोत. जे विसरले त्यांची हानी होत असते महाराज. विसरले तया थोरं झाली हानी, आणि पचतील खाणी 84च्या. म्हणून ज्यांना विसर पडलेला आहे ते त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्याच्यापासून दूर जातात. म्हणून विसरू नका. हे बघा, ही नाती सुद्धा सांभाळायचीच आहेत. 2 प्रकारचे धर्म मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काल्याचं कीर्तन सोडून इकडं तिकडं कशाला हिंडत राहतो. आता मी काय करू, त्याला समोर आल्यानंतर मी काय विचार करून तुमच्यासमोर बोलत नाही. जे माझ्यासमोर येतं ते मी तुमच्यासमोर बोलत राहतो. हे तुमच्या कामाचं असेल म्हणून देव बोलवून घेत असेल मला माहीत नाही. 2 प्रकारचे धर्म असतात. एक आहे सामान्य धर्म आणि दुसरा आहे परमधर्म. सामान्य धर्म म्हणजे काय, ज्या कुळा गोत्रात जन्माला आले त्याच्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडणे हा सामान्य धर्म आहे. आणि परमधर्म म्हणजे काय, मनुष्य शरीर ज्याच्याकरिता मिळालेलं आहे आणि ते प्राप्त करून घेणं हा परमधर्म आहे. कशाकरिता मनुष्य शरीर मिळालं, चांगलं शिक्षण करण्याकरिता. कशाकरिता मिळालं, चांगली नोकरी लागण्याकरिता. कशाकरिता मिळालं, चांगला पगार मिळण्याकरिता. कशाकरिता मिळालं, चांगली बायको गोरी गोमटी मिळण्याकरिता. कशाकरिता मिळालं, 10-5 लेकर होण्याकरिता. कशाकरिता मिळालं, लेवलिंग करण्याकरिता का खोंड्या पाडण्याकरिता का विहिरी पाडण्याकरिता का बोर घेण्याकरिता. कशाकरिता मिळालं हे शरीर आणि कशाकरिता जन्म मिळाला हे सगळं करण्याकरिता. अरे करता करता तर मेले कितीतरी, जाळून आले त्यांचेच लोक. त्यांना बाकीच्यांना जाळायचा अधिकार नसतो महाराज. ज्याच्या नावावर केलं तेच जाते पुढं गाडगं घेऊन. ते म्हणतं माझ्या मागे मागे याला तिथं नेऊन जाळायचंय. हा महत्वाचा विचार आहे महाराज. ज्याच्या नावावर तुम्ही करता त्यालाच अधिकार असतो, है की नाही. म्हणून त्यांनी कशाकरिता शरीर मिळालं हे तर कळालं पाहिजे ना. हे शरीर त्यांनी हे सगळं मिळवण्याकरिता मिळालेलं नाही. हे शरीर परमात्म्याची प्राप्ती करण्याकरिता मिळालं. कपिल भगवंतानं वडिलांना उपदेश केला महाराज कर्दमाला. सांगितलं, गच्छ काम मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मना जित्वा सुदुर्जय मृत्युम अमृतत्वाय मां भज. गच्छ काम, जा मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मना, सगळ्या कर्मांचा त्याग कर माझ्याकरिता, आणि वनात जाऊन त्यांनी माझं चिंतन कर. जित्वा सुदुर्जय मृत्युम, दुर्जय असणारा मृत्यू ज्याच्यावर विजय प्राप्त करून घेता येत नाही त्या मृत्यूवर विजय प्राप्त करून घे. आणि मयी संन्यस्त कर्मना, माझ्या प्राप्तीकरिता सगळ्या कर्मांचा त्याग करून त्यांनी ब्राह्मी स्थिती प्राप्त करण्याकरिता अट्टहास कर. हे शरीर ब्राह्मी स्थिती मिळवण्याकरिता मिळालेलं आहे. हे शरीर त्यांनी महाराज परमात्मा प्राप्ती करण्याकरिता मिळालेला आहे. तो परमधर्म आहे. म्हणून तो परमधर्म सोडून जर सामान्य धर्मातच आपण गुरफटत असलो तर आपण चूक करतो आहोत. सावधान. म्हणून त्यांनी उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे. म्हणून त्यांनी मोठं भय आहे महाराज. हे करता करता, सामान्य धर्म करता करता तर सगळे मेले. माझ्याकडे प्रमाण आहे. हे आजा मेला पण जा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे, पंढरी वाचूनी दुजा ठाव नाही कोठे. उठा जागे वा म्हणतात त्यांनी. सामान्य धर्म जर त्यांनी तुमच्या हातून सुटत असेल परमधर्मा करता तर तुम्हाला पाप लागणार नाही. तुमच्याकडून जर मुलाबाळांचे कर्तव्य सुटत असतील भगवंताचं चिंतन करता करता तर तुम्हाला पाप लागत नाही. महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो, बाकीची उदाहरणं सांगण्यासारखीच नाहीत महाराज. चोखोबाऱ्यांची पत्नी गर्भवती आहे, प्रसूत व्हायची वेळ आली, बहिणीला सांगायकरता निघाले आणि भक्तमध्ये भेटले, भजन करत करत त्यांच्यावर वारेला निघून गेले. विसरलेच बायकोचं बाळांपण आहे म्हणून. याच्यापेक्षा काय विसर पडावा. देवानं बाळांपण केलं महाराज. सामान्य धर्म जर विसरत असेल तर चिंता करू नका. तुम्ही भगवंताकरिता जर विसरलात तर भगवान तुमचा सगळा संसार सारखा करील महाराज. तुमच्या संसारातली सगळी कर्तव्य भगवान स्वतः पार पाडील. महत्वाची गोष्ट आहे. फक्त परमधर्माकडे आपण गेलं पाहिजे. तो परमधर्म अतिशय महत्वाचा आहे. त्या परमधर्माकरिताच आपलं जीवन आहे. म्हणून परमात्म्याशी नातं आपलं असलं पाहिजे. आणि त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाशी नातं दृढ असू नये. कामापुरतं त्यांनी असेल, व्यवहारापुरतं ठीक आहे, पण माझं पक्क नातं जर कोणाशी आहे तर परमात्म्याशी आहे. त्याच्या वाचून माझा दुसऱ्याशी कोणाशी काही संबंध नाही. हा भाव आपल्या अंतकरणामध्ये असावा. असा भाव ज्यांच्या अंतकरणात आहे तेच गोकुळात आले होते. आणि त्या सगळ्यांकडे परमात्मा पाहत होता आणि पाहून तिरक्या नजरेने पाहून त्यांना ओळखत होता आणि ओळखून मनातली मनात विचार करून त्यांच्याबरोबर हसत होता की बस माझ्याकरिता सगळं सोडून आलेलं आहे. माझ्याकरिताच त्याने तपश्चर्या केली, साधना केली, गोपाळ झाला, कोणी गोपी झालेला आहे, कोणी काय झालेलं आहे, माझ्या समोर आलेलं आहे. देवाला ओळखू येतं महाराज. पण आपण या मंडपात आलो ते सुद्धा त्याच कारणाकरिता आलो. महत्वाची गोष्ट आहे ना. देवाला पाहण्याकरिता सर्वजण आणि देव त्यांच्याकडे पाहून हसू लागला. त्या हसण्यानं त्यांनी महाराज सर्वांना वेधून घेतलं. सगळे गाव एवढा आनंद विभोर झालं की गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागले. सर्वजण आनंद विभोर आहेत आणि भगवंतानं छंद लावून सर्वांना वेधून घेतलं. तुकोबाराय वर्णन करून सांगतात. हे तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे, येणे वेधिले गोविंदे, येणे वेधिले गोविंदे. तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे.
या गोविंदानं छंद लावून सगळ्या लोकांना वेधून घेतलं. आपण उपक्रम करताना असंच केलं ना. काय उपक्रम केला? भगवान सगुण साकार होऊन काय येतो तर सर्वांना वेधून घेण्याकरिता येतो. म्हणजे सर्वांचं चित्त आपल्याकडे त्यागणे लागून राहावं याच्याकरिता येतो. एखाद्याच्या चित्ताचा विषय त्यागणे महाराज जो असेल तो सदैव त्याचंच चिंतन करीत राहतो, दुसरं कशाचं चिंतन करीत नाही. जे डोक्यात बसलं तेच त्यागणे तोंडात येतं. म्हणून सगळ्या गोपाळांनी गोपिकांनी भगवंताला पाहिलं आणि तोच चित्तात घर करून बसला. मग देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. जो त्यागणे महाराज डोळ्यानं पाहिला तो मनात बसला आणि तोच तोंडातून बाहेर यायला लागला. सगळ्या गोकुळवासी लोकांच्या तोंडात एकच विषय आहे, परमात्मा. परमात्म्या वाचून दुसरा काही विषय नाही महाराज. आम्ही त्यागणे शाळेत असताना एक प्रसंग घडला होता, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्त्वाचा मुद्दा सांगतो. हजेरी चालू होती प्रेझेंटी, आणि प्रेझेंटी चालू असताना त्यागणे एक मुलगा त्याची कंपास पेटी हरवली होती. ती हरवल्यानंतर तो शोधत होता, त्याच्या डोक्यातच होती कंपास. आता तो विचारच करत होता कोणी घेतली असेल, कोणी चोरली असेल, याला विचारतो त्याला विचारतो. प्रेझेंटी तर सुरू झाली. ती सुरू असताना त्यागणे महाराज नेमकं त्याचं नाव आलं. आता येस सर त्यागणे म्हणायचं की नाही, म्हणजे मी हजर आहे असं म्हणा, हजर तरी म्हणायचं की नाही निदान. त्याचं त्याने नाव आल्याबरोबर शेजारच्या पोरानं त्याला डवचलं. अरे म्हणे तुझं नाव आलंय. नाव आलं म्हणलं की उभा राहिला, आणि उभा राहिल्यानंतर हजर म्हणायचं किंवा येस सर म्हणण्याऐवजी हात वर केलं, म्हणला कंपास. सगळे पोरं खदखदून हसले महाराज. का बरं हसले असतील? त्याच्याकडून चूक झाली. कशाची चूक झाली? अहो त्यानं हजर म्हणायचं, प्रेझेंट म्हणायचं, त्यानं काय त्याच्या तोंडातून शब्द आला कंपास. ही कंपास शब्द का बरं तोंडातून आला? त्याचं कारण त्याच्या डोक्यातच कंपास पेटी घर करून बसली होती. माझी कंपास हरवली, माझी कंपास हरवली, कोणी घेतली असेल, कोणी घेतली असेल, दुसरा विचारच चित्तात नाही. म्हणून समोर काय चाललं याच्याशी घेणं देणं नाही, पण बिघाड झाला आणि त्याच्या तोंडातून दुसराच शब्द निघून गेला. असंच झालं सगळ्या गोकुळवासी लोकांचं. जशी त्याच्या डोक्यात कंपास बसली होती, तिच्याविषयी ममत्व जडलं होतं, तसं सगळ्या गोकुळवासी लोकांच्या अंतकरणात भगवान घर करून बसला. त्याच्याविषयीचं ममत्व जडलं. एवढं प्रेम त्यागणी महाराज दाटून आलं भगवंताविषयी की दुसरं काहीच बोलत नाहीत, करीती त्यागणी सुखाचा संवाद. म्हणून त्यागणी महाराज भगवंताच्या गोष्टी त्यागणी एकमेकाला सांगू लागल्या. काय सुंदर आहे नाही कन्हैया, किती सुंदर त्यागणी दिसतो. यशोदा भाग्यवान आहे, नंदराज भाग्यवान आहे, आपण सर्वजण भाग्यवान आहोत. असं बाळ आपल्या त्यागणी वृंदा आपल्या गोकुळामध्ये त्यागणी प्रगट झालेल्या सर्वांना आनंद झाला. तिकडे कंसाला मात्र त्यागणी वाईट वाटायला लागलं. या कंसानं षडयंत्र केलं त्यागणी भगवंताला मारण्याकरिता. अनेक दैत्य त्यागणी बोलावले, पुतनाबाईंना पाठवून दिलं. पुतना देवाला मारण्याकरिता आली, पण पुतनीनं त्यागणी महाराज भगवंताला पाहून स्वतःला विसरूनच गेली महाराज. तिला समाधी लागली. देवानं पुन्हा पूर्वस्थितीत आणली आणि पूर्वस्थितीत आणून त्यागणी महाराज तिला त्यागणी उद्धारून टाकायचं ठरवलं. देवानं डोळे बंद केले. सगळा प्रसंग तुम्ही ऐकलेला आहे. देवानं त्यागणी पुतना शोषून घेतले. शोषले पुतना येणे मोहिले लेकरू. तिचं विष आधी पिऊन घेतलं महाराज. नंतर त्यागणी महाराज तिचं दूध पिऊन घेतलं आणि नंतर तिचे प्राण खेचायला सुरुवात केली. 3 प्रक्रिया घडल्या, 3 प्रकार त्यागणी घडले. पुतना म्हणजे अविद्या. अविद्यारूपी पुतनाच आहे महाराज आणि सगळ्यांजवळ आहे. अविद्या म्हणजे काय? स्वतःच्या स्वरूपाचा त्यागणी असणारा अज्ञान, स्वतःच्या स्वरूपाचं त्यागणी असणारा विसर. तो विसर म्हणजेच खऱ्या अर्थानं अविद्या आहे. ती सगळ्यांच्याच जवळ आहे. सगळे लोक त्यागणी स्वतःला अमुक समजतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मी महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. मुद्दा असा आहे की आपण सर्वजण कोण आहोत असं जर तुम्हाला विचारलं, तुम्ही कोण आहात असं जर विचारलं तर तुम्ही त्यागणी काहीतरी उत्तर देणार. एखादा जर ब्रह्मस्वरूपाला जाणणारा असला, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, तर त्याचं उत्तर वेगळं असू शकतं. पण सगळ्यांना जर विचारलं तर त्यागणी कोणी म्हणतो मी अमक्या जातीचा आहे, मी अमक्या धर्माचा आहे, मी अमक्या पंथाचा आहे, मी अमक्या वर्णाचा आहे, मी अमक्या आश्रमाचा आहे, मी अमक्याचा मुलगा आहे, मी अमक्याचा भाऊ आहे, मी अमक्याचा पती आहे. हे सगळंची सगळं त्यागणी आपल्या तोंडातून बाहेर पडतं. हे आपलं म्हणून त्यागणी बाहेर पडतं. पण याच्यातलं कोणतंच उत्तर खरं नाही. सगळे उत्तर चुकीचे आहेत. सगळे उत्तर चुकीचे. मग खरं उत्तर काय? योग्य उत्तर काय? याचं योग्य उत्तर जर काय असेल तर मी अजन्मा, मी अविनाशी, सच्चिदानंद घन अमर असणारं जे चैतन्य तत्व आहे तेच मी आहे. त्याच्या वाचून त्याने दुसरं माझं काही स्वरूप नाही महाराज. पण हे असं असून सुद्धा आपल्याला ते कळत नाही. त्याचं कारण आहे अविद्या, त्याचं कारण आहे अज्ञान. त्या अज्ञानामुळे ते आपल्याला कळत नाही. भुरळ पडलेली आहे. ती भुरळ पडली म्हणून अशी अवस्था आपल्या सर्वांना निर्माण झाली. ती अविद्या घालवली पाहिजे. पुतना ही अविद्याच आहे. त्या अविद्येच्याच पोटात त्यागणी महाराज विकार राहतात. तिच्याच पोटामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, सगळे तिच्याच ठिकाणी राहतात. मग हे काम क्रोधादी विकार म्हणजे विष आहे. आणि अविद्येच्याच पोटामध्ये प्रेम पण राहतं. जोपर्यंत परमात्म्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत तीच गरजेची आहे महाराज. म्हणून त्यागणी महाराज प्रेमानं परमात्म्यापर्यंत तीच घेऊन जाते. तिचे 2 रूप आहेत महाराज, एक सात्विक एक तामस असणार रूप आहे. तामस रूपानं पाहिलं तर विकार दाखवते आणि सात्विक रूपानं जर जाण्याकरिता निघाली स्वतःला वेगळं समजून तर भगवंताच्या प्रेमात चिंब करून टाकते. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी 2 गोष्टी आहेत. आपल्याच पोटात अविद्या आहे, तिच्याच पोटामध्ये त्यांनी महाराज विष आहे. भगवंतानं विष पिऊन घेतलं म्हणजे काय केलं? काम क्रोधादी विकार संपवले. यानंतर त्यांनी महाराज प्रेम पान्हा तिला फुटला. भगवंतानं प्रेम पान्हा प्राशन करून घेतला. ज्यावेळेला सगळे विकार पोटातले निघून जातात त्यावेळेला खऱ्या अर्थानं भगवंतावर प्रेम होतं महाराज.
आपण देवावर प्रेम करतो, गोष्ट खरी आहे, आपण त्याने खरं जे प्रेम आहे अंतकरणापासून केलं जाणारं ते भगवंताकरताच भगवंतावर केलेलं प्रेम आहे महाराज. नाही तर आपल्याकरता आपण प्रेम करतो ही स्वतंत्र गोष्ट आहे. देवाकरताच देवावर प्रेम केलं पाहिजे अशी अवस्था आपल्या चित्ताची त्याने व्हावी. पण ते प्रेम प्राप्त होईल केव्हा? जेव्हा आपल्या अंतकरणातून विष निघून जाईल तेव्हा. हे सगळे त्याने विकार आहेत, विषारी आहेत, ते संपून गेले पाहिजेत आणि मग खऱ्या अर्थानं प्रेम प्राप्त होईल. भगवान ते प्रेम प्राशन करेल आणि प्रेम भक्ताचं प्राप्त झालं रे झालं की देव त्याचा छंद सोडित नाही, त्याच्या मागे मागेच राहतो आणि त्याला आपलंसं करून घेतो, त्यांनी प्राणासहित ओढून घेतो. ज्ञानोबराय म्हणतात शोषली पुतना येणे मोहिलेले करू, म्हणून त्यानं शोषून घेतली पुतना म्हणजे त्याने अविद्येचं अस्तित्व संपून टाकलं, तिचा उद्धार करून टाकला. माऊली म्हणतात तू सनकादिकांची माने सायुज्य सौरसुती धला पुतने जी विषाचे स्तनपाने मारू आली. विष घेऊन मारायला आली होती, तिचा उद्धार भगवंतानं करून टाकला. पुतना मारल्याची बातमी त्यांनी कंसाला कळाली. त्यानं महाबळ नावाचा दैत्य पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. भगवंतानं विचार केला ब्राह्मण जीवेस त्याने मारू नये, ब्रह्महत्या लागते ना महाराज, मग काय करावं याची विटंबना केली पाहिजे. म्हणून विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, असं त्यांनी त्याची विटंबना करून हकलून दिला. त्याचं जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतरही गळून गेलं. कंसाच्या समोर नागवात जाऊन त्यांनी हाका मारू लागला, कंसा जाऊ नकोस. कंस काय हा बाहेर आला पाहण्याकरिता, कोण हाका मारते पाहिलं तर हा होता. म्हणे अरे का आरडाओरडा करतोस? म्हणे त्याने मी गेलो होतो तुझ्या शत्रूला मारायला, पण मी ब्राह्मण होऊन गेलो म्हणून जिवंत परत आलो. तू जर गेला तर तुझं काही सांगता यायचं नाही, असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. म्हणून त्यांनी कंस ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. या कंसानं तरीसुद्धा षडयंत्र बंद केले नाहीत. हा कंस त्याने अनेक प्रकारानं षडयंत्र करतोय, अनेक दैत्यांना त्यानं पाठवलं. यानं शकटासुराला पाठवलं. तो शकटासूर त्यांनी बैलगाडीमध्ये घुसला, आपण चरित्र ऐकलेलं आहे. देवानं लात मारल्याबरोबर त्यांनी मला शकटासुराचा उद्धार करून टाकला. यानंतर त्यांनी तृणावर्त नावाचा दैत्य आला. दैत्यो नामना तृणावर्त कंस वृत्य प्रणोदिता चक्रवात स्वरूपेने जहार असेन मर्भकम. तृणावर्त नावाचा दैत्य आला. भगवंतानं त्यांनी महाराज त्याचा उद्धार करून टाकला. यानंतर त्यांनी रिठासूर आला, त्याच्यानंतर आघासूर आला, त्याच्यानंतर बगासूर आला, त्याच्यानंतर वत्सासूर आला. हे अनेक दैत्य त्यांनी आले, भगवंताला मारण्याकरिता आले, पण भगवंतानं सर्वांचा निपात करून टाकला आणि अशा पद्धतीने सर्वांना उद्धरून नेलं महाराज. भगवंताचा त्यांनी स्वभावच असा आहे. हा कोपोनी जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 यानं दैत्यांना मारून टाकलं असा एक भाव भागवतात आला होता महाराज, की भगवंत दैत्यांना त्यांनी मारतोय. वृत्रासुराचा वध झाल्यानंतर राजा परीक्षितानं प्रश्न विचारला होता शुकाचार्यांना, महाराज का बरं देव असं करतो? दैत्यांना मारतो, देवतांची बाजू घेतो, दोन्ही जर त्याचे लेकरच आहेत, एकाची बाजू घेतो आणि एकाला का मारतो? समप्रिय सुरत ब्रह्मन असं त्यांनी सगळ्यांना त्यांनी जर सारखं भगवंतानं धरलं पाहिजे, मग तो असं विषमता का बरं त्यांनी दाखवतो? मग सांगितलं की जरी त्याच्या वागण्यामध्ये विषमता वाटत असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या शक्ती आहेत. पहिली शक्ती आहे अनुग्रह शक्ती आणि दुसरी शक्ती आहे निग्रह शक्ती. अनुग्रह म्हणजे कृपा करणं आणि निग्रह म्हणजे त्यांनी आवर घालणं. दोन प्रकारच्या शक्ती आहेत. तुम्ही ऐका लक्षपूर्वक, महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. हा भक्तांवर करतो अनुग्रह आणि दुराचारी दुष्टांवर चा करतो निग्रह. दोन गोष्टी आहेत. ज्याच्यावर अनुग्रह करतो त्याला पण तीच स्थिती प्राप्त करून देतो आणि ज्याचा निग्रह करतो त्याला पण तीच स्थिती प्राप्त करून देतो. हा कोपोनी जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. हा कोपून ज्याला मारतो तो ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करून घेतो. महत्त्वाची गोष्ट आहे. मला त्याच्या हाताने मृत्यू जरी प्राप्त झाला तरी साक्षात्कार होत असतो. लोक म्हणतात त्यांनी आपण रामकथा ऐकतो ना, म्हणे रावणानं सीता पळून नेली, फार वाईट होता रावण वाईट होता, गोष्ट खरी आहे. सीता पळून नेली, पण त्याला विचारलं मंदोदरीने एकदा की का बरं सीता पळून आणली सांगा? एवढ्या बायका 80,000 त्यांनी असताना अजून सीता आणायची काय गरज होती? तो तिला सांगतोय एकांतात, तो म्हणतो पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायुज्यता म्हणून सकळ कुळ उद्धरणार्था सीता आणली चोरुनी. पंचवटी सन्मुख जाता, मी पंचवटीत गेलो तेव्हा या रामाला पाहिलं आणि रामाला पाहिल्याबरोबर माझ्यातला रावणच मरून गेला एका क्षणात. मीच रामरूप झालो, मीच पावलो सायुज्यता. याला पाहिल्यानं जर सायुज्य मोक्ष प्राप्त होतो तर याच्या हातानं मृत्यू आल्यानंतर काय होईल? म्हणून त्यांनी सकळ कुळ उद्धरणार्था, सगळ्या कुळाचा उद्धार करायचा म्हणून सीता आणली चोरुनी. जर चोरूनच न्यायची होती तर महालात ठेवायची होती, अशोक वाटिकेत का बरं ठेवली? हा विचारच आहे ना महाराज. त्याला फक्त एवढाच विचार मनात होता की रामानं यावं आणि सगळ्या माझ्या कुळाचा उद्धार व्हावा, म्हणून सकळ कुळ उद्धरणार्थ सगळ्या कुळाचा उद्धार करण्याकरिता सीता चोरून आणली होती.
म्हणून भगवान त्यांनी दैत्यांचा वध करतोय, मारतोय, त्याचं कारण एवढंच आहे की सर्वांचा उद्धार करायचा आहे. यानं अनेकांना मुक्तीपंथाला पाठवलं. महाराज वर्णन करून सांगतात, हे काग बग रिठा मारिले बाळपणी, काग बग रिठा मारिले बाळ, काग बग रिठा मारिले बाळ, अवघी दैत्य खाणी उडविले, अवघी दैत्य खाणी उडविले, अवघी दैत्य खाणी उडविले. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. कागासूर मारला, आघासूर मारला, बगासूर मारला, धेनुकासूर मारला, व्यूना सगळेचे सगळे असूर मारून टाकले. एवढे मारून त्यांना मुक्त करून टाकलं. महाराज तेवढं करण्याकरिताच आला असं नाही, हा भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता सुद्धा आला. जसा निग्रह करतोय तसा अनुग्रह सुद्धा करतोय. मग अनुग्रह करण्याकरिता काय करू लागला, हा त्यागणी महाराज भक्तांच्या अंगणामध्ये खेळू लागला. हा रांगतोय त्यागणी कन्हैया, रांगता रांगता उभा राहतोय, चालू लागला, त्यागणी पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. हा तो मित्रांबरोबर त्यागणी खेळतोय. का बरं, ते मित्र तपस्वी आहेत, सामान्य नाहीत महाराज. ज्यांनी कल्पची कल्प तपश्चर्या केलेली आहे. तुम्ही गर्गसंहिता जर कधी वाचली तर त्या गर्गसंहितेमध्ये बारकाईने त्याचा उल्लेख आहे महाराज. हे सामान्य नाहीत सगळे गोपाळ. आपण भागवतामध्ये विस्तारानं गोपाळ शब्दाचा अर्थ ऐकलाय. गोपाळ म्हणजे सगळ्या इंद्रियांना ज्यांनी आवरलेले ते गोपाळ आहेत, आणि इंद्रियांच्या माध्यमातून जे भगवंताचं चिंतन करत आहेत त्या गोपिका आहेत. म्हणून त्यांनी गोपाळ म्हणजे सर्व इंद्रियांना आवरणारी जे त्यांनी महाराज संत महापुरुष आहेत तेच खऱ्या अर्थानं गोपाळ आहेत. हे सगळेचे सगळे गोपाळ भगवंताला प्रिय आहेत महाराज, कारण त्यांच्या चित्ताला दुसरा काही विषय नाही. ते भगवंताचे भक्त आहेत. भक्त ऐसे जाना जे देही उदास, आणि गेले आशा पाश निवारून. कशाची आशा नाही, कोणत्याच प्रकारचा पाश राहिला नाही. मग काय झालं, विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायणच त्यांच्या चित्ताचा विषय आहे. नावडे जनधन माता पिता, त्यांना जन आवडत नाही, धन आवडत नाही, मायबाप सुद्धा आवडत नाही. तू म्हणाल कंबर बांधून लोकांसमोर मायबाप आवडत नाही, त्याने सांगतोस तुला काही वाटत नाही का, तुकोबरांचं प्रमाण सांगितलं. पण कोणते मायबाप आवडत नाहीत ते त्याने ऐका. म्हणून मायबाप जरी सर्पिनी का बोका, पण ते जर त्याने सापासारखे आणि बोक्यासारखे असतील आणि परमार्थात विरोध करणारे असतील तर कसे काय आवडतील महाराज. बोका पिल्लाचा बाप नसतो का, असतो, पण पिल्लाच्या घातावरच टपलेला असतो. ती मांजर 7 घरं घेऊन का बरं फिरते पिल्लाला, त्याचं कारण तिला माहिती आहे पिल्लांचा बाप कसा आहे. नाश्त्यावरी 2-3 पिल्लं खाऊन जाईन, म्हणून दातात घेऊन त्यांनी घेऊन जाते महाराज. बाप हा बाप आहे पण त्रासदायक आहे. आणि सर्पिनी म्हणजे त्यांनी महाराज, सर्पिन पिल्लांना जन्म देते आणि अशीच मागे फिरते, आणि फिरली की लगेच ताबडतोब त्यांनी स्वतःचीच पिल्लं खायला सुरुवात करते. तिला लाव म्हणतात, लाव. असे त्यांनी बाप जर बोक्यासारखा असला आणि आई जर त्यांनी महाराज लावेसारखी असली तर त्यांचा काय उपयोग आहे. विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. अभंगांचा अर्थ लावताना सुद्धा त्याची नजर असली पाहिजे. त्याच्यामध्ये वक्तृ तात्पर्य कळालं पाहिजे. काय आहे वक्त्याचं तात्पर्य, याच्यामध्ये म्हणण्याचं तात्पर्य काय आहे. म्हणे भक्त ऐसे जाना जे देह उदास, गेले आशापाश निवारुनी. हे कळालं पाहिजे ना. भक्त त्यांना म्हणायचं ज्यांना कोणत्याच प्रकारची आशा शिल्लक राहिली नाही. बरं झालं बाबा त्याच वेळेला आले नेमकी, कशाचीच आशा शिल्लक राहिली नाही, म्हणून अशी त्यांनी अवस्था असावी. गेले आशापाश निवारुनी. विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांच्या चित्ताचा विषयच नारायण त्यांनी झालेला आहे. म्हणून नावडे जन, कोणते लोक आवडले नाहीत, जे देवाच्या भक्तीत आडवे पडतात ते लोक आवडले नाहीत. नाही तर वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा असं म्हणणारे पण अभंग आपल्याकडे आहेत, पण ते लोक आवडले नाही जे त्यांनी भगवंताच्या भक्तीत विरोध करणारे आहेत. अशी लोक भक्तांना आवडत नाहीत. धन आवडत नाही म्हणे. धन कुठे आवडत नाही असं कोणी मनुष्य पाहिला का, म्हणे याला धन आवडत नाही. अरे पण ते धन आवडत नाही ज्या धनामुळे भगवंतात अंतर पडेल असं धन साधू संतांना आवडलं नाही. जन आवडलं नाही, धन आवडलं नाही, माता पिता आवडले नाहीत. कोणते प्रल्हादाला त्यांनी बाप आवडलं नाही. प्रल्हादे जनक, विभीषणे बंधू, आणि राज्यमाता निंदू भरते केली. भरताला आई आवडली नाही. कैकेयीचा त्याग केला, म्हणला तुला आई म्हणणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. का बरं हे आवडले नाही, देवाच्या भक्तीत आडवे पडले म्हणून. म्हणून ज्या लोकांनी त्यांनी मला सर्वस्व भगवंताकरिता सोडून दिलं आणि ज्यांच्या चित्ताचा विषय फक्त नारायण झालेला आहे, आणि असे जे भक्त आहेत त्यांच्याकरिता भगवान उतावीळ आहे, त्यांच्यावर अनुग्रह करतोय. हे जे गोपाळ आहेत ते सामान्य नाहीत. सर्वस्वाचा त्याग करून भगवंताच्या अवतीभोवती उड्या मारतायत. त्यांच्या चित्ताचा विषयच परमात्मा आहे. म्हणून परमात्मा भरभरून त्यांच्यावर प्रेम करतोय. त्यांना त्यांनी आपलं म्हणतोय. फार आनंद त्यांना त्यांनी देतोय महाराज.
पण सगळ्या गोपाळांबरोबर उड्या मारताना खेळताना त्यांनी पाहिलं सगळे मरतुकडे आहेत, यांना त्यांनी महाराज घरी खायला भेटत नाही का रे तुम्हाला असं विचारलं. ते म्हणले देवा आमच्या घरी भरपूर आहे दही दूध तूप लोणी, पण ते सगळंचे सगळं डेअरीला जातं, आमच्या डेअरीला काहीच शिल्लक राहत नाही, मग काय करावं असा प्रश्नच त्यांनी उद्भवला ना. मग देवाना विचार केला, म्हणे आपण काय करू, ग्रामसभा घेऊ. मग सगळ्या गावकऱ्यांना बोलावलं, ग्रामसभा घेऊन त्यांनी सांगितले बघा आपल्या आपल्या घरच्या लेकरा बाळांना आधी पोटभर खायला देत जा, मग त्यांनी बाजाराला काय न्यायचं ते नेत जा. सगळ्या लोकांनी त्यांनी ऐकलं. ते म्हणले बघा कंस मोठा वाईट आहे, या कंसानं फरमान काढलेलं आहे गोकुळातलं सगळंच सगळं दही दूध तूप लोणी त्यांनी बाजाराला आणायचं, काही घरी ठेवायचं नाही. आता कंस वाईट आहे त्याच्या भीतीनं आम्हाला घरी काही ठेवता यायचं नाही, मग काय करावं म्हणून त्यांनी कोणी घरी काही ठेवायला तयार नाही. मग भगवंताने विचार केला, म्हणे घरचे लोक खायला देत नाहीत ना, मग आपण काय करूया, फक्त गोपाळांनाच एकत्र करूया. आणि मग गोपाळांना त्यांनी ग्रामसभा घेतली होती. आधी गावातले लोक ऐकत नाहीत, मग फक्त सदस्यांनाच गोळा केलं त्यांनी मंडळाच्या, आणि सगळ्यांना त्यांनी गोळा करून सांगितलं, हे बघा तुम्हाला घरचे लोक खायला देत नाही ना, आपण एक युक्ती करू. म्हणे काय, आपण एक मंडळ स्थापन करू म्हणले. ते मंडळ त्यांनी मंडळाला नाव दिलं चौर्य विद्या प्रसारण मंडळ, म्हणजे मंडळाच्या माध्यमातून चोऱ्या करायच्या असं त्यांनी ठरलं. म्हणजे चोरी करणारच मंडळ स्थापन केलं महाराज, चौर्य विद्या प्रसारण मंडळ. सगळ्या गोपाळांना सांगितले पा आपण आता त्यांनी चोरी करायची आणि लोणी खायचं. कोणीतरी म्हणलं देवा चोऱ्या करणं काय चांगली गोष्ट असते का, कुशाल चोऱ्या करायच्या म्हणतो. देव म्हणला चिंता करू नका, लोकांच्या घरी नाही आपल्या आपल्याच घरी करायच्या. म्हणून त्यांनी एखाद्या गोपाळाचं नाव घ्यायचं, आज तुझ्या घरी आम्ही येणार आहोत. तुझ्या घरी गेलं की हळूच त्यांनी आम्ही रात्रीच्या वेळेला आमची टोळी घेऊन येऊ. आल्यानंतर तो हळूच दरवाजा उघडा करून ठेवायचा, आम्हाला घरात न्यायचं. नेल्यानंतर त्यांनी महाराज कुठं तुझे माठ ठेवलेला हे दूध तूप लोणी सगळं आम्हाला दाखवायचं. ते दाखवलं की आम्ही सगळं फस्त करायचं. आमचं खाऊन झाल्यानंतर हळूच आम्हाला मागे पाठवून द्यायचं आणि कडी लावून घ्यायची. भलं का दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी दिली तरी चालेल दरोडा पडला म्हणून, पण म्हणजे घरमालकाने चोराला घरात न्यायचं. कुठं आपली तिजोरी ती दाखवायची, माल सगळा काढून द्यायचा आणि चोरांना काढून द्यायचं आणि पुन्हा त्यांनी पेपरला बातमी द्यायची दरोडा पडला. अशा त्यांनी चोऱ्या काय कामाच्या, याला काय चोरी म्हणतात का, आपल्याच घरात त्यांनी आपण खायचं असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. बऱ्याच लोकांनी मतांतर उभे केले, पण भगवंताने सांगितलं, हे बा एका शब्दात तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर पोटभर खायचं असलं आणि तुम्हाला जर संतुष्ट व्हायचं असलं आणि तुमचा हा मरतुकडेपणा जर घालवायचा असला आणि तुम्हाला जर बलदंड दष्टपुष्ट व्हायचं असलं आणि खऱ्या अर्थानं जर आनंद घ्यायचा असला तर तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर या. जर तुम्हाला येण्याची इच्छा असली तर तुम्ही माझ्याबरोबर या, मग मी तुम्हाला पोटभर खायला देईन, असं भगवान त्यांनी गोपाळांना सांगू लागला. याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे लागे, याल तरी या रे लागे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी, आज देतो पोटभरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोटभरी, आज देतो पोटभरी. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे. बऱ्याच वेळापर्यंत चर्चा झाली आणि तर्कवितर्क सुरू झाले. कसं काय चोरी करायची, कसं काय अमकं करायचं, सगळे विचारायला लागले. देवाला थोडा राग आला आणि राग येऊन जर तरची भाषा देवानं वापरायला सुरुवात केली.
जर तुम्हाला माझ्याबरोबर यायचं असेल तर या. हे जर तर. याच्या जर तरातून काय घ्यायचं? या जर तरातून आपण विचार करायचं की भगवान इथे विवेक सांगतोय. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे त्याने महाराज सारासार विचार. सार कशाला म्हणतात आणि आसार कशाला म्हणतात, या दोन गोष्टी कळायला पाहिजेत. त्याचा विचार आला पाहिजे. तो विचार सांगण्याकरिता भगवान म्हणतो याल तरी. तरी शब्द वापरला म्हणजे तरी शब्दाच्या आधी आपण जरी लावून घ्यायचा. जर यायचं असेल, जर याल तरी या रे. जरी याल तरी या रे असं म्हणण्याचं तात्पर्य आहे. जर तुम्हाला यायचं असलं तर बघा, तुम्ही या, मग त्याने तुम्हाला भरपूर मी खायला देईन. मग याच्यातून काय करायचं म्हणजे काय आपण समजायचं, भगवान आपल्या जीवनामध्ये असे मुद्दे आणून उभे करतो की त्या मुद्द्यावर आपण उभं राहतो. मग आपल्याला दोन बाजूला दोन गोष्टी दिसतात. आपल्या पोटात प्रेम आहे महाराज, आणि त्या प्रेमाच्या शेजारी दोन गोष्टी उभ्या आहेत. एक आहे परमात्मा आणि दुसरा आहे प्रपंच. दोन गोष्टी आहेत. पण सुरू होणाऱ्या तीन गोष्टी आहेत बरं. म्हणजे त्याने महाराज प्रेम हे मध्ये असणारं प्रेम आहे, इकडून परमात्मा आणि इकडून प्रपंच आहे. मग आपण हे जे प्रेम आहे नेमकं लावायचं कोणत्या बाजूला हे आपण ठरवायचं. जर त्याने तुम्हाला दिव्य आनंद पाहिजे असला तर परमात्म्याकडे या. जर तुम्हाला तो नको असला तर मग संसारातच राहा. हे जर तर म्हणण्याचं तात्पर्य. याला तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, सर्वजण माझ्या मागे या. जर यायचं असेल तर या. का बरं? जर तुम्हाला परमानंद सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल आणि जर तुम्हाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल, म्हणजे मोक्ष स्वरूपापर्यंत जायचं असेल तर माझ्या मागे मागे या, हे म्हणण्याचं भगवंताचं तात्पर्य आहे. म्हणून याला तरी या रे लागे. सर्व जीवितांनी मुमुक्ष आहेत शास्त्र म्हणतं. शास्त्राच्या दृष्टीने सारेच मुमुक्ष आहेत. मुमुक्ष म्हणजे काय? मुमुक्ष शब्दाचा अर्थ त्याने होतो महाराज. तो जर कळायचा असेल तर आधी मोक्ष कळावं लागेल. मोक्ष म्हणजे काय? कारणसह वर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, त्याचं नाव आहे मोक्ष. हे नाही कळालं तर दुसरी व्याख्या म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, त्याचं नाव आहे मोक्ष. म्हणजे सगळ्या प्रकारचं दुःख निघून जावं आणि परमानंद सुख प्राप्त व्हावं, आणि हे त्याने खऱ्या अर्थानं जीवनाचं सार आहे. तोच मोक्षाचा असणारा गाभा आहे. म्हणून त्याने तुम्हाला जर परमानंद सुख प्राप्त करून घ्यायचं असेल आणि आत्यंतिक दुःख जर घालवायचं असेल तर तुम्ही माझ्या मागे मागे या. याला तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, सर्वजण माझ्या मागे मागे या. मग ठराव पास झाला म्हणे ठीक आहे, तुझ्या मागे मागे आम्ही यायला तयार आहोत. आम्ही जर तुझ्या मागे आलो तर तू काय करणार आहेस? मग भगवान सांगायला लागले, आज देतो पोट भरी, 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 आज देतो पोट भरी. पुरे म्हणाला तो वरी, पुरे म्हणाला तो वरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. गोपाळांनी निश्चय केल्यावर म्हणलं आजी देतो पोटभरी. निश्चय केल्यावर म्हणलं. आधी म्हणत होता जर तर भाषा सुरू होती. याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, जर यायचं असलं तर या माझ्या मागे मागे, असं देव म्हणत होता. मग सगळ्यांनी त्यांनी हो नाही करता निर्णय केला. म्हणे ठीक आहे, तुझ्या मागे यायचं. आलो तर काय करशील? मग सांगितलं आजी देतो पोटभरी, पोटभर खायला देईन. हे जर तर निघून गेलं पाहिजे महाराज, नाही तर अजून काय अभंग पाहायला मिळतात. मग काय सांगा मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? दोन गोष्टी आहेत ना. भक्ती करावं की पोट भरावं, या दोन त्यांनी गोष्टी लोकांच्या समोर उभ्या राहतात. भक्ती म्हणे तू ये इकडे, संसार म्हणे तू ये इकडे. दोन्ही एकमेकाकडे ओढायला सुरुवात करतात. मग संसाराकडे जावं का भगवंताच्या भक्तीकडे जावं, अशी दुविधा निर्माण होते. या दुविधेत जीवन जगणारा जो मनुष्य आहे त्या माणसाला समाधानाचं जीवन जगता येत नाही. कान उंच करून ऐका.
घाबरू नका, थांबेल मी वेळेत, चिंता करू नका. महत्त्वाचा विचार सांग. तू म्हणा आता हे असं सांगायला लागल्यावर कधी थांबणार आहेस तू? मला काडीनं औषध सुद्धा लावता येतं. हां, म्हणून त्यांनी 2 मिनिटात आपण मुद्द्यावर जाऊ शकतो महाराज, काय हरकत नाही. महत्त्वाचा विचार सांगतो. हे बघा प्रमाण सांगतो. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्यासी. प्रपंच आणि परमार्थ दोनही गोष्टी जर एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर एकही हाताला लागत नाही महाराज. हां, काय होत असतं मग? होय अपघात शरीराचा. तिथं त्यांनी महाराज घडे अपघात शरीराचा. पण 2 गोष्टी एकत्र संभवत नाहीत. एक तर प्रपंचच केला पाहिजे, नाहीतर परमार्थच केला पाहिजे. दोन्हीचं सांगड घालून त्यांनी जमायचं नाही. प्रपंचात राहा तुम्ही, हरकत नाही काय राहण्याकरिता, पण प्रपंचाला धरून राहू नका. तुम्ही त्यांनी महाराज परमात्म्याला धरून राहा. करता येतं महाराज. हे जीवन साधू संतांनी जगून दाखवलं. मी काय तुम्हाला आणखी वेगळं काही सांगत नाही. हे तर प्रॅक्टिकल आहे. अनेकांना त्यांनी प्रॅक्टिकल जीवन जगून अशा पद्धतीनं परमानंद प्राप्त करून घेता आलेला आहे. म्हणून त्यांनी महाराज मी नेमकं काय करू ही दुविधा अंतकरणातून गेली पाहिजे. ती ज्या वेळेला जाईल आणि ठाम निश्चय त्यांनी होईल की मला हेच करायचंय. महत्त्वाचा विचार आहे. निळोबारायांच्या सगळ्या भाऊबंधांनी फार छळलं महाराज निळोबारायांना. आणि छळ केल्यानंतर त्यांनी निळोबारायांनी कुलकर्णी पद होतं ना, ते सगळं बाड उचललं आणि त्या लोकांच्या पुढे नेऊन मांडलं. त्यांच्यावर अनेक प्रकारचे आक्षेप घेतले भाऊबंधांनी. मग काय करायचं? रामलिंगाच्या समोर गेले. ते शिरूरला रामलिंगाची सेवा करत होते आणि रामलिंगाच्या समोर जाऊन साष्टांग प्रणिपात केला. आणि साष्टांग प्रणिपात करून त्यांनी रामलिंगाबरोबर बोलायला लागले. म्हणे देवा आता परमार्थच करायचा. परत ऐका बरं शब्द, आता परमार्थच करायचा. म्हणजे काय? आतापर्यंत काय परमार्थ करीत नव्हते का? परमार्थ करीत होते, पण प्रपंचासहित परमार्थ करीत होते. हा च शब्द कशाला लावला? आता परमार्थच करायचा म्हणजे दुसरं काहीच नाही करायचं, फक्त परमार्थच करायचा. मग प्रपंचात राहिले नाही का? मग त्यांना मुलं झाले नाहीत का? संसार झाला नाही का? सगळा संसार सुद्धा झाला, पण चित्तामध्ये फक्त परमार्थच राहिला. म्हणून त्यांनी चित्तानं काय करायचं ठरवलं पाहिजे. निश्चय आपण त्यांनी केला पाहिजे. आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. तेच फळ आहे महाराज. निश्चय केला पाहिजे. निश्चय केला गोपाळांनी, बस तुझ्या मागे मागे यायचं. काय करशील? मग त्यानं सांगितलं तुम्ही जर निश्चयानं माझ्या मागे येणार असाल तर आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. पुरे म्हणाल तोपर्यंत तुम्हाला खाऊ घालतो, चिंता करू नका. म्हणे ठीक आहे, चला चला. लागले उड्या मारायला. आता देव आपल्याला देणार आहे, आपल्याला काही चिंता नाही. आप्पा पोटभर खायला मिळणार आहे, परमानंद प्राप्त हो म्हणे. जरा जागेवर या, आकाशात उडू नका, जरा तुमचे पाय पृथ्वीला पण टिकू द्या म्हणले, थोडे जमिनीला. म्हणे का बरं? तुम्ही जर उड्या मारून लोकांच्या समोर हे सांगत असाल मी आता चोरी करणार आहे, मी आमकं करणार आहे, देव आम्हाला खायला देणार आहे, तर आपला प्लॅन फिसकटू शकतो. म्हणून त्यांनी गुप्त मीटिंग झालेली आहे, ही गुप्तच ठेवा. आणि हळूहळू सर्वांनी माझ्याबरोबर चाला. कोणी कोणाशी काही बोलू नका, हे त्यांनी भगवान गोपाळांना सांगितलं. हळूहळू चाला, हळूहळू चला, हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. अजी दे पोट भरी, अजी दे पोट भरी. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. अजी दे पोट भरी, अजी दे पोट भरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. एखादी गोष्ट जर त्यांनी महाराज पूर्ण करायची असली तर त्याचा प्लॅन करावा लागतो. आणि तो प्लॅन त्यांनी महाराज गोष्ट खरोखर त्यांनी मूर्त रूपात येण्याकरिता गुप्त ठेवावा लागतो. मग काही गुप्त बैठकी सुद्धा असतात. देवानं गोपाळांची गुप्त बैठक घेतली आणि ती गुप्त बैठक घेऊन त्यांनी महाराज गोपाळांना सांगितलं, हे बघा तुम्ही कोणाला काही सांगायचं नाही. न सांगता सावकाश माझ्याबरोबर चालायचं. असंच आहे. हे परमार्थिकांकरता संदेश आहे महाराज. परमार्थिकांकरता देवानं दिलेला हा निरोप आहे. तुम्ही जर परमार्थ मार्गात आले असाल, तुम्हाला जर परमार्थाचा मार्ग योग्य रीतीनं सापडला असेल तर फार उतावळे होऊ नका आणि लोकांच्या समोर त्यांनी भडभडून सांगू नका मी अमुक करतोय म्हणून. तुम्ही जी साधना करतात ती साधना गुप्त ठेवा. ती साधना त्यांनी महाराज झाकून ठेवा. एकांतात भगवंताचं चिंतन करा. जर तुम्ही लोकांच्या समोर त्यांनी सांगायला लागाल तर लोक तुम्हाला छान म्हणतील, लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, लोक तुमचं कौतुक करतील, लोक तुमची स्तुती करतील. आणि हे स्तुती करणं, कौतुक करणं, चांगलं म्हणणं म्हणजे हवा भरणं आहे. आणि चांगली हवा भरतील लोक. आणि लोकांनी हवा भरल्यानंतर चांगला फुगा येईल आणि तो फुगा त्याने असा उंच उडायला सुरुवात होईल आणि वर उडता उडता एक दिवशी फुटून जाईल. महत्त्वाची गोष्ट आहे. हे लोक असे आहेत महाराज, लोक नावाचा एक रोग आहे आणि तो त्याने महाराज कोणाला सोडत नाही.
लोक कोणालाही त्यांनी चांगलं म्हणतात आणि कोणालाही वाईट म्हणतात. ज्याला चांगलं म्हणतात असं उंच नेतात ना, आणि एवढ्या उंचीवर नेतात महाराज, तेवढ्या उंचीवर हा गेला आणि तिथं गेल्यानंतर लोकांना जर दुसरा सापडला तर त्याच उंचीवर त्याला सोडून देतात महाराज. पहिला नेलेला तो तिथं सोडला की वरून धाडकन खाली पडतो, मग त्याची हाडकं सुद्धा मोजायला येत नाहीत हे लोक, की किती त्याची मोडले. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज फार उंचीवर नेतात, लोकांना खाली टाकून देतात. म्हणून परमार्थ जर करायचा असेल तर त्यांनी कोणाकडे पाहून करू नका, कोणाला सांगून करू नका, एकांतात करा, भगवंताचं चिंतन करा, शांतपणे देवाची आठवण करा. त्याची आठवण त्यांनी पोटामध्ये गुप्त ठेवा, म्हणून हळूहळू चाला, सावकाश परमार्थ करा. तुका म्हणे तेथे नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो, किंवा प्राप्त काळ घडी आल्याविन. म्हणून त्यांनी तातडी चालत नाही, प्राप्त काळ घडी यावी लागते, किंवा अनुभवानंच गोडी त्यांनी अशा पद्धतीने कळत असते. म्हणून हळूहळू त्यांनी चाला, कोणाशी काही बोलू नका. मग असं जर माझं म्हणणं ऐकून तुम्ही माझ्याबरोबर चालत असाल तर तुम्ही भरभरून आनंद प्राप्त करून घेऊ शकता. आणि जर माझं म्हणणं ऐकलं नाही आणि जर तुम्ही घरी राहिलात म्हणजे संसारातच राहिलात तर त्या संसारामध्ये तुम्हाला फक्त आसार असणारं त्यांनी ताक प्यायला मिळेल, त्याच्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही. म्हणून मी तुम्हाला त्यांनी प्रेमानं, आपुलकीनं, सहिष्णुतेनं हृदयाला लावून सांगतो की तुम्ही त्यांनी महाराज ते घाट पदरात पाडून त्यांनी महाराज नुकसानीत जाऊ नका, त्यानं पोट भरू नका. तुम्ही माझ्या संगतीत या आणि परमानंद प्राप्त करून घ्या. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, नका भरू पोटे, नका भरू पोटे, आज देतो पोटावर, आज देतो पोटावर, नका भरू पोटे, नका भरू पोटे, आज देतो पोटावर, आज देतो पोटावर. तुका म्हणे सांडा घाटे, त्याने नका भरू पोटे. घाट असणारं त्यांनी जे आसार आहे ते टाकून द्या, त्यानं पोट भरत बसू नका. माझ्याबरोबर या, मी तुम्हाला लोणी खायला देतो. भगवान बोलू लागला. सरळ सरळ अभंगाचा अर्थ तर झालेला आहे आणि घड्याळात 12:30 पण बरोबर वाजलेले आहेत. म्हणजे आपण लगेच थांबायला काही हरकत नाही, नाही का? थांबलं पाहिजे. पण एकाएकी जर ब्रेक दाबलं तर तुटत असतं महाराज. म्हणून हळूहळू हळूहळू करत 2-5 मिनिटात थांबतो. अजून त्यांनी 2-5 मिनिटं दम काढा, म्हणजे त्यांनी समारोप करून अशा पद्धतीने थांबतो. भगवंतांनी चोरी करायचा निर्णय देवानं घेतला, गोपाळांनी पण निर्णय ऐकला. घाट तुम्हाला टाकावंच लागेल महाराज. महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे स्वामी महाराजांचं केंद्र आहे आणि या स्वामी केंद्रामध्ये सगळेच लोक येतात आणि महाराजांच्या जवळ त्यांनी आपापले त्या अशा पद्धतीने मनोगत व्यक्त करतात. किती लोक त्यांनी असे आहेत की ज्यांना फक्त देव पाहिजे म्हणून तुमच्याकडे येतात. खरं सांगायचं म्हणे स्वामी महाराजांचं दर्शन आम्हाला झालं पाहिजे आणि दुसरं काहीच नको, फक्त देव पाहिजे याच्याकरिता आम्ही आलो, असं म्हणणारे किती लोक आहेत केंद्रात जाणारे. खरं सांगायचं इमानदारीनं. अहो सारे घाटं मागणारेच आहेत. सारे घाट्याकरताच उठा ठेवाय महाराज. मग प्रपंच सुखाचा करू नये का? अहो त्याच्यापेक्षा चांगलं सुख आहे, विशेष असणारं सुख परमात्म्याचं सुख आहे. पण प्रपंच सुखाचा होईल तो करायची आवश्यकता नाही, तो होणारच आहे. भगवंताची कृपा झाली तर देव सखा जरी आणि जग अवघे कृपा करी, आपापच त्यांनी सगळ्या गोष्टी सुखरूप होतील. म्हणून त्याच्या त्यांनी अट्टहासात पडू नका. भगवंताच्या प्राप्तीकरिता तुका म्हणे सांडा घाटे, त्याने नका भरू पोटे, हे त्यांनी तात्पर्यच आहे. म्हणून भगवंतानं त्यांनी अशा पद्धतीने गोपाळानं सांगितलं. गोपाळ तयार झाले. मग म्हणे थोडीशी तरतूद करूया. म्हणे काय? थोडी वस्त्रगाळ केलेली माती आणा, त्याच्यानंतर थोडेसे सराटे घेऊन या म्हणले, आणि थोडे छोटे छोटे दगड आणा. म्हणे कशाला रे? आता चोरी करायला जायचं म्हणल्यावर साहित्य बरोबर नको का? म्हणे कशाला ही माती तुझी आणायची वस्त्रगाळ केलेली? म्हणे आपण जर चोरी करायला गेलो आणि गोपिका जर धावत आले मग काय करायचं? ती वस्त्रगाळ केलेली माती म्हणजे धूळ आहे ना, अशी मुठभर हातात घ्यायची आणि द्यायची डोळ्यात झोकून, धूळ झोकून पळायचं डोळ्यात, असं त्यांनी ठरलं महाराज. म्हणे अरे पण कन्हैया, ती गोपी जर चष्मा लावून आली मग काय करायचं? तिच्या डोळ्यात कशी काय धूळ जाईल? म्हणे मग त्यांनी सराटे कशा करत आहेत ना, घ्यायचे सराटे द्यायचे टाकून. म्हणे मग ती चालता चालता तिचा पाय सराट्यावर पडला की तिथंच पंक्चर होईल, जागेवर थांबेल. म्हणे आपण तेवढ्या वेळात पळून जायचं, असं त्यांनी सांगायला असं. अहो म्हणे ती जर चप्पल घालून आपल्या मागे पळायला लागली मग मग म्हणे त्यांनी ते छोटे छोटे दगड कशाला आहेत ते द्यायचे टाकून, त्याच्याहून घसरून पडली की आपण पळून जायचं, असं ठरलं. आणि रोज उठून त्यांनी महाराज चोऱ्या होऊ लागल्या. रोज गोकुळामध्ये चोऱ्या होत आहेत. सकाळी सकाळी गोपिकांनी बाजाराला जाण्याकरिता निघावं आणि ते सगळे माठ पहावेत, पालथे घालून ठेवलेले. पहाती गवळणी तवती पालथी दुधानी, दुधाने पालथे त्यांनी घातलेले आहेत. कोणी केलं असेल? म्हणती नंदाची या पोरे, आजी चोरी केली
केली खरे, नंदराजाच्या पोराने ही चोरी केली असं त्यांनी सर्वांना कळालं. मग सर्व गोपिका यशोदेच्या समोर गाऱ्हाणं सांगण्याकरता येऊ लागले. यशोदे, तुझ्या कन्हैयाला काही समजावून सांग. हा त्यांनी रोज उठून आमच्या घरी चोऱ्या करतो, दही दूध तूप लोणी त्यांनी खातो, दह्या दुधाचे मडके फोडून टाकतो असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. यशोदा राणीला वाईट वाटलं. कन्हैयाला समजून सांगितलं, कान्हा चोरी करू नकोस. तरी पण कन्हैया चोरी करायचं त्यांनी थांबत नाही. मग कन्हैयानंच विचार केला, या सगळ्या गोपी त्यांनी आपल्याला त्रास देतात, माझं गाऱ्हाणं सांगतात, आता यांच्या खोड्या त्यांनी केल्या पाहिजेत. मग काय त्यांनी खोड्या करायला सुरुवात केली. अनेक प्रकारानं खोड्या केल्या. यानं कोणाची दाढीची वेणीची गाठणच मारून टाकली, कोणाच्या त्यांनी गोठ्यातल्या सगळ्या गायी सोडून दिल्या आणि गाढवच नेऊन उभे केले. पती पत्नी एकांतात बसून बोलत होते, मुंगूसच घेऊन आला आणि दोघांच्या मध्ये नेऊन टाकलं. अशा अनेक प्रकारच्या खोड्या करतोय मला. कोणाचा पदर तरी ओढतोय, कोणाची वेणी तरी ओढतोय. बाजाराला जाणारे ज्या गोपिका आहेत त्या डोक्यावर माठ घेऊन त्यांनी जात आहेत. हा गलवर हातात घेऊन, काय म्हणतात त्याला, गलवरच म्हणतात ना, हातात घेऊन त्यांनी बसायचं, दुरूनच त्यांनी नेम धरून माठ फोडून टाकायचा महाराज. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैया करू लागला. नाकाबंदी त्यानं केली महाराज, गोपिकांना जाऊ देईना त्यांनी बाजाराला. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी होऊ लागल्या. धुमाकूळ सगळ्या गोकुळामध्ये झाला. सगळ्या गोपिका त्यांनी व्याकुळ होऊन यशोदेला म्हणण्याकरिता आले, यशोदे, अगं तुझ्या पोराला काही समजून सांग, गोकुळी राहावे का जावे, आम्ही जातो म्हणे गोकुळ सोडून, असं बोलायला सुरुवात केली. मग यशोदा म्हणली, तुम्ही कशाला गोकुळ सोडून जाता, यालाच मी बाहेर पाठवते. म्हणून एवढ्या खोड्या त्यांनी महाराज कन्हैयानं केल्या, सगळ्या गावाला त्रस्त केलं. यशोदा राणीनं सांगितलं, उद्या जाई वना सवे घेऊन गोधना, आता तू गोमातेला घेऊन वनाला जा. मग भगवान गोमातेला घेऊन वनात जाण्याकरिता निघाला. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटोसो मेरो मदन गोपाल. भगवान त्यांनी महाराज अशा पद्धतीने गोमातेला घेऊन वनामध्ये गेलेला आहे. तिथं वनात गेल्यानंतर त्यांनी महाराज हा भगवान अनेक प्रकारची खेळ करू लागला. हा त्यांनी गोपाळांबरोबर खेळतोय, विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी अनेक प्रकारचे खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. बरोबरी 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 खेळताची नाना परी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी हे नावं सुद्धा लोकांना माहीत नाहीत. आता लगोरी कशी खेळतात काय माहिती, आता राहिलेच नाही ते खेळ. पूर्वीच्या काळात मैदानी खेळ होते ना महाराज, कबड्डी हुतुतू त्यागणी महाराज हे सगळेचे सगळे खेळ खेळले जायचे. आता तसले नाही, पोरं खेळ खेळतात बरं का, आता पण फक्त असे खेळतात. आता दुसरे खेळच पोरांना येत नाही, त्याच्यात डोकं घालून फक्त बटणं दाबायचं काम. एवढं लहान असलं तरी त्याला कळतंय महाराज कसं काय खेळायचं ते. असं त्या ते आपापच त्यांनी नेट चालू करून डाउनलोड करून घेतं आणि मग खेळायला सुरुवात करते. त्यांना तेवढी अक्कल देवानं दिली, आता फॉरवर्ड झालं सगळं. आता त्यांनी महाराज ते खेळ राहिले नाही, सगळे गोपाळ खेळ खेळू लागले, दमले महाराज. एक खेळ होता त्याचं नाव आहे कांदाफोडी, माहिती आहे तुम्हाला, आम्ही लहानपणी खेळायचो. ती कांदाफोडी खेळायची म्हटल्यानंतर एकानं पाय पसरून बसायचं, मग ते दुसऱ्याने त्याच्यानं उडी मारायची. मग एका पायावर दुसरा पाय ठेवायचा, त्याच्यावर उडी मारायची. मग दोन पायावर एक ईट ठेवायची, त्याच्यावर उडी मारायची. मग दोन इटा ठेवायच्या, त्याच्यावर उडी मारायची. मग असं वाकून खाली उभं राहायचं, त्याच्यावर उडी मारायची. मग असं त्यांनी उभं राहायचं, मान खाली करायची, खांद्यावर उडी मारायची. मग सरळ उभं राहायचं, लांबून पळत येऊन डोक्यावर उडी मारायची. ही शेवटची उडी आहे. ही जर जमली तर बरं, जर ही उडी जमली नाही तर राज्य घ्यावं लागेल, असा नियम आहे महाराज, ठरलेला नियम होता. असा खेळ त्यांनी खेळायला सुरुवात केली. शेवटची उडी त्यांनी मारायची, ज्याला जमली त्याचं ठीक आहे, नाहीतर त्यानं राज्य घ्यायचं. तुम्हाला कळतं ना मी काय सांगतो ते. शेवटची उडी आहे महाराज, हे मनुष्य शरीर हीच शेवटची उडी आहे. ही जर त्यांनी जमली आणि अंतकाल समयाला जर भगवंताचं स्मरण झालं तर बरं, नाही तर राज्य घ्यावं लागेल. आणि राज्य म्हणजे 84 लाख योनीमध्ये फिरत राहावं लागेल, हे राज्य आहे. म्हणून त्यांनी उड्या मारण्याचं काम होतं वाकुड्या करत. सगळ्या उड्या मारून झाल्या, भगवान त्यांनी उभा होता आणि डोक्यावरून उडी मारायची, पण त्यांनी त्याला मारताच आली, वाकुड्याच होता, तो पडला महाराज खाली. मग आता काय करावं, भगवान मला राज्य आता राज्य द्यायचं म्हणलं काय करायचं, मी म्हणेल तसं केलं पाहिजे. म्हणे काय करायचं, मला खांद्यावर घे म्हणलं, सगळ्या वृंदावनात चक्कर मारून आण. घेतलं खांद्यावर देवाला, सगळ्या वृंदावनात चक्कर त्यांनी मारले. आता त्यांनी 12:30 वाजून 5 मिनिटं वर झाले होते, पोटात भुकेचा डोम झाला होता. आणि तो हळूच देवाला म्हणत होता, कन्हैया खांदी भार पोटी भूक, काय कीर्तन काय खेळायचे सुख, आता काय खेळायचं सुख आहे देवा.
खेळ मोडा वापरता, आता तू खेळ मोडून टाक देवा, असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. मग भगवान खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर त्यांनी खडकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांच्या त्यांनी शिदोरी एकत्र केल्या, पानांचं द्रोण तयार केलं, त्याचा काला करून त्यांनी गोपाळांना खाऊ घालू लागला. कमलाकार त्यांनी सगळ्या गोपाळांना बसवलं, छोट्या छोट्यांना जवळ घेतलं, मोठ्या मोठ्यांना जरा दूर बसवलं. हे छोटे मोठे म्हणजे काय, अनन्य भावनेनं शरण आलेले जे आहेत ते छोटे आहेत म्हणा, त्यांना जवळ घेतलं. ज्ञानाच्या अभिमानानं जे फुगले त्यांना थोडंसं दूर बसवलं आणि त्यांनी जवळ घेऊन सर्वांना अशा पद्धतीने काला खाऊ घालतोय. सर्वांच्या मध्ये उभा आहे आणि स्मित हास्य करत करत सर्वांना खाऊ घालतोय. भागवतकार वर्णन करून सांगतात, हरी हे विभ्रदवेनुम जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरधो हासय नर्म विस्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला, सगळे गोपाळ संतुष्ट झाले. त्यानं वचनच दिलं होतं, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. सर्वांना भरभरून भगवंतानं खायला दिलं. गोपाळ संतुष्ट झाले. तुझे संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, असे उद्गार गोपाळांच्या मुखातून बाहेर पडले आणि सर्वजण आनंद विभोर झाले, देवाच्या भोवती नाचू लागले. असं त्यांनी दिव्य हा प्रसंग भागवतामध्ये साधू संत वर्णन करून सांगतात. आणि तो आपण या ठिकाणी पाहिला. काल्याचं कीर्तन इथपर्यंतच करायचं असतं. तो प्रसंग त्यांनी आपण पाहिला. आता आपण थांबणार आहोत. काला दोघांमध्ये होत असतो, देव आणि भक्तांमध्ये. काल्याचे 3 प्रकार असतात, दहिलाहीचा काला, दुसरा हरिनामाचा काला आणि तिसरा जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. हे 3 प्रकारचे काले 3 त्यांनी गोष्टी प्राप्त करून देतात. हा दहिलाहीचा काला खाल्ल्यानं दुसऱ्या काल्यात प्रवेश होतो, त्याचं नाव हरिनाम. हरिनाम घेण्याची इच्छा निर्माण होते. हरिनामाचा काला प्राप्त झाल्यानंतर तिसरा काला प्राप्त होतो, नामाच्या माध्यमातून ज्ञानापर्यंत जाता येतं, म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होतं. दहिलाईचा काला खाल्ल्यानं स्थूल शरीर पुष्ट होतं. हरिनामाचा खिचडी काला खाल्ल्यानं सूक्ष्म शरीर संतुष्ट होतं. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा काला प्राप्त झाल्यानं कारण शरीर नष्ट होतं आणि जन्ममरणाची परंपरा संपून त्याचा त्याने महाराज मोक्ष स्वरूपाची त्याला प्राप्ती होते. असा भाव या काल्याच्या माध्यमातून आहे. म्हणून याच्यातला एक एक शीत सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, तो सुद्धा त्याने वायाला जाऊ द्यायचा नाही. म्हणून त्याने महाराज आपण आता काला करणार आहोत. देव आणि भक्तांमध्ये काला असतो, कीर्तनात देवभाचा असतो. भक्तांची आवश्यकता आहे, मोठ्या प्रेमानं आपण त्यांचं स्वागत करूया आणि पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबू.